गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो. दृष्टी ऑनलाईन क्लासेस यूट्यूब चॅनेलवरती मी प्राध्यापक लोणकर सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज इयत्ता 7वीचा स्कॉलरशिपचा पेपर झाला आणि या पेपरमधील गणित विषयाची प्रश्नपत्रिका अगदी अचूकपणे आपण सोडवून या ठिकाणी देणार आहोत. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुमचे कोणते आणि किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. आज आपण गणित विषयाचा सेट कोड ए या ठिकाणी सोडवून देणार आहोत. बी, सी आणि डी या क्वेश्चन सेटमध्ये प्रश्नांचं फक्त शफलिंग केलेलं असतं. काही प्रश्न पुढं मागं झालेले असतात, ते तुम्ही प्रश्नांनुसार तुमच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बघून घ्या. चला तर मग आपण सुरू करूया. सेट ए मधील आपला गणित विषयाचा पहिला प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीमध्ये सुषम षटकोनी बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती? आंतरकोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंटिरियर अँगल्सच्या बाबतीमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे या षटकोनामध्ये हेक्झॅगॉनमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. एक अँगल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा आणि सहावा, या 6 कोणांच्या मापांची बेरीज किती असेल असं विचारलेलं आहे. तर याच्यासाठी शॉर्टकट काय यूज करायचा मी तुम्हाला सांगतो की बघा, याच्यामध्ये एक कुठला तर व्हर्टेक्स तुम्ही पकडा आणि याच्यानुसार हा इथं जॉईन करा. हा एक त्रिकोण तयार झाला. त्याच्यानंतर याला इथं जॉईन करा. हा दुसरा त्रिकोण तयार झाला. त्याच्यानंतर या सेम व्हर्टेक्स पासून शिरोबिंदूपासून इथं जॉईन करा. हा तिसरा त्रिकोण तयार झाला आणि हा चौथा. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. असे 4 त्रिकोण इथं तयार झालेले आहेत. म्हणजे 180 अंश गुणुले 4 म्हणजे 18 चौक 72, 720 अंश. हा पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. ओके, चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये किती असू शकते? मग आता आपल्याला टोटल जी लेंग्थ दिलेली आहे, टोटल लेंग्थ त्या वायरची आपल्याला 720 मीटर दिलेली आहे. याच्यामध्ये बघा आपल्याला 8 ठिकाणी त्याला कट करायचं आहे, कापायचं आहे. म्हणजे समजा इथं आपण कट केलं एक, हा दुसरा पॉइंट कटिंगचा, हा तिसरा, हा चौथा पॉइंट, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा आणि हा 8वा कटिंग पॉइंट. लक्षात ठेवा किती पार्ट झाले बघा. या ठिकाणी पार्ट किती झाले बघून घ्या. हा एक पार्ट झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 8वा आणि 9वा. नेहमी शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची, जेवढ्या ठिकाणी कापलेलं आहे त्याच्यापेक्षा एक भाग नक्की जास्त होतो. म्हणजे 8 मध्ये एक भाग जास्त झाला म्हणजे एकूण 9 भाग तयार झाले. म्हणजे 720 चे तुम्हाला 9 भाग करायचे आहेत आणि एका भागाची किंमत काढायची असेल तर 9 ने डिवाइड करा. म्हणजे बघा 9 8 72. म्हणजे प्रत्येक भाग जो आहे, प्रत्येक एक भाग हा 80 मीटरचा झाला. प्रत्येक एक भाग हा 80 मीटरचा झाला. म्हणजे एक भाग बरोबर 80 मीटर असं आहे. पण आपल्याला उत्तर कशामध्ये विचारलंय हो? डेसिमीटरमध्ये विचारलेलं आहे. डेसिमीटरमध्ये. तर आपल्याला सूत्र माहित पाहिजे की 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर असतात. 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर. मग अशा 80 मीटरचे किती डेसिमीटर होतील हो? याला तुम्ही एकाच्या किमतीनं मल्टिप्लाय करा. म्हणजे 80 गुणुले 10 800 डेसिमीटर होतील. आणि 800 डेसिमीटर आपला पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28 बघा. 8.1/8 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर एकदम सोपा क्वेश्चन आलेला आहे हा. 8.1/8 चा अर्थ काय झाला बघा. 8 8 64. 64 मध्ये एक ऍड करा, किती झाले? 65 डिवायडेड बाय 8. ह्याला आपण डिवाइड करूया. 65 ला 8 1 8, 8 8 64. ओके, एक उरला. एकावर 0 द्या मानानं. पॉइंट आला. 8 1 8, 9 10, 2 उरले 0, 8 2 16, परत 4 उरले 0, 8 5 40. म्हणजे किती झालं हो? 8.125 किलोमीटर झालं. आणि आपल्याला रिलेशन माहीत असायला पाहिजे. काय रिलेशन असतं? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असं असतं. अगदी कमी वेळेमध्ये
आपल्याला बरेच क्वेश्चन सोडवायचे असतात, त्याच्यामुळे तिथंच रफ वर्क करायचं आहे तुम्हाला. तो याच्यामध्ये किलोमीटरचं मीटर करत असताना तुम्ही 1000ने याला मल्टिप्लाय करून टाका. 1000 मल्टिप्लाय करणं म्हणजे त्या संख्येवरती या 3 शून्या डायरेक्टली लिहून टाकायच्या आणि डेसिमल पॉईंट किती सरायचे, दशांश चिन्ह किती सरायचे बघा, 3. 1 2 3 घर सरायचे, 1 2 3 म्हणजे 8125.0 ला किंमत नाही. त्याच्यामुळं आपलं उत्तर येणार आहे, किती उत्तर येणार आहे बघा, 8125 मीटर. कुठे आहे पर्याय, 8125, ऑप्शन क्रमांक 4 अगदी बरोबर. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न बघा, एका चौरसाचे म्हणजे स्क्वेअरच्या बाबतीमधला हा क्वेश्चन आलेला आहे. स्क्वेअरचा चौरसाचं क्षेत्रफळ एरिया तुम्हाला दिलेला आहे 729 स्क्वेअर सेंटीमीटर. तर त्या चौकोनाची परिमिती किती असू शकते. तर एक लक्षात घ्या, एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो मला सांगा. एरिया ऑफ स्क्वेअर किंवा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग किंवा आपण त्याला साइड स्क्वेअर म्हणतो. क्षेत्रफळ दिले तुम्हाला 729 आणि आपल्याला साइड काढायचे आहे. तर हा स्क्वेअर काढून टाकण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणा, वर्गमूळ घेऊया आणि वर्गमूळ घेतल्यानंतर साइड बरोबर उजव्या साइडचा स्क्वेअर काढण्यासाठी स्क्वेअर रूट घ्या. 729 हा कुणाचा स्क्वेअर आहे हो, 729 हा कुणाचा स्क्वेअर आहे. 729 हा कुणाचा आहे हो, 729 हा कोणाचा स्क्वेअर आहे सांगता येईल का तुम्हाला, कमेंटमध्ये उत्तर देऊ शकताय का बघा. 729 हा कुणाचा स्क्वेअर आहे. फास्ट 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 कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे, कमेंटमध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे लवकर. ओके, करेक्ट, व्हेरी नाईस. म्हणजे 27चा स्क्वेअर आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं हो, साइड आली 27. मग आता आपल्याला काय करायचं आहे, परिमिती काढायची आहे. आता परिमितीचा अर्थ काय आहे, पेरीमीटर. पेरीमीटर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे दॅट इज इक्वल टू चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात की नाही, तर चारही बाजू सारख्या असतील तर 4 इंटू साइड. परिमिती सूत्र काय आहे, 4 इंटू साइड किंवा 4 गुणुले बाजू. तर परिमिती बरोबर 4 गुणुले किती आलं उत्तर आपलं 27. म्हणजे बघा 4 7 28, हातच्या आले 2, 4 2 8 9 10, 108. 108 सेंटीमीटर हे तुमचं असेल करेक्ट करेक्ट उत्तर. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. याच्यामध्ये आपण तो इथं सॉल्व करूया. येलो कलर मी यूज करतो. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास डायमीटर दिलाय तुम्हाला 700 मीटर. या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावयाचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण खर्च किती येईल. तर आता हा प्रश्न एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला सोडवावा लागेल. तर ही वर्तुळाकृती बाग आहे असं तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करा. या वर्तुळाकृती बागेचा व्यास जो आहे तो टोटल डायमीटर दिलाय तुम्हाला 700 मीटर. ओके, याची रेडियस काढली तरी चालते किंवा नाही काढली तरी चालेल, कारण बघा आता इथून आपण सुरू करूया. तर इथून या पॉईंटपासून परत पॉईंट त्यापर्यंत आल्यानंतर ए पासून ए पर्यंत आलं म्हणजे एक पदरी कुंपण झालं, म्हणजे परिघ झाला वर्तुळाचा परिघ. तर परिघाचं सूत्र पाय डी असं पण तुम्ही वापरू शकता किंवा 2 पाय आर असं पण वापरू शकता. 2 पाय आर वापरायचं असेल तर तुम्हाला 700 मीटर या व्यासाची रेडियस काढावं लागेल. 700 मीटरच्या निम्म 350 मीटर. पण आपण काय करूयात, पायडी हे सूत्र वापरूयात आणि एका फेरीचं म्हणजे परिघाचं उत्तर काढूया. तर डायमीटर मी इथं ठेवतो 700. 7 एके 7 हा 0 म्हणजे परिघ आला 2200 मीटर आला. हे झालं एका फेरीचं उत्तर. अशा आपल्याला किती फेऱ्या करायच्या आहेत, 5 पदरी कुंपण घालायचं आहे. म्हणजे 5 वेळा हा परिघ सर्कम्फरन्स आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे याला गुणुले 5 करूया. 22 पंचे 110 आणि हे वरचे 2 शून्य म्हणजे 11,000 हे टोटल काय झालं, 5 फेऱ्यांचं उत्तर झालं. किंवा एवढी तार लागणार आहे, 11,000 मीटर एवढी तार आपल्याला लागणार आहे. पण
प्रति मीटर खर्च दिलाय 60 रुपये, तर 11,000 मीटरचा किती खर्च येऊ शकतो? तर 11,000 मीटरला प्रति मीटरला 60 रुपये, तर 11,000 मीटरचं उत्तर किती? अनेकाचं उत्तर काढताना गुणाकार करावा. 11,000 गुणुले जर 60 केलं आपण, तर 11 सक्की 66, हे 3 आणि 1 4 शून्य, 1 2 3 आणि 4 शून्य, म्हणजे 6,60,000 रुपये खर्च येणार आहे. आणि हा आपला ऑप्शन क्रमांक आहे पहिला. तर पहिलं उत्तर करेक्ट असणार आहे. येते लक्षात तुमच्या? चला तर मग आपण पुढचा क्वेश्चन बघूया, 31 नंबरचा. पाहून घ्या, 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक स्क्वेअर बनवायचा आहे आणि हा स्क्वेअर बनवताना त्याची लांबी आहे त्या तारेची 88 सेंटीमीटर. आता चौरस बनवायचा आहे म्हणल्यानंतर 4 बाजू आल्या आणि चारही बाजू सारख्या आल्या, तर टोटल 88 सेंटीमीटर आपल्याला मेजरमेंट आहे. आता लक्षात घ्या की समजा हा चौरस आहे आपला, हा टोटल चौरस आहे, याच्या चारही बाजू सारख्या आहेत. ह्या टोटल 4 जणांचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे 88 आणि 4 जणांची बेरीज म्हणजेच काय असणार आहे? 4 जणांची बेरीज म्हणजेच परिमिती आहे ना. ही परिमिती तुम्हाला दिलेली आहे 4 इंटू साईड इज इक्वल टू 88. तर साईड म्हणजे बाजू किती आले बघा, 4 न भागा, म्हणजे तुम्हाला एक बाजू त्याची आलेली आहे 22 किती घेऊया आपण सेंटीमीटर, सॉरी 22 किती आली सेंटीमीटर. एका बाजूची लांबी आली 22 सेंटीमीटर. ओके, पुढं तर एक चौरस तयार केला, करू द्या, एका चौरसाची बाजू आली 22 सेंटीमीटर. परत दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून, म्हणजे दुसरी एक तार घेतली आणि एक वर्तुळ बनवलंय. म्हणजे आता बघा, इथं तारेचं एक टोक आहे आणि आपण अशा पद्धतीने एक सर्कल जर तयार केला, तर हे टोटल जी तार आहे ती 88 सेंटीमीटरची आहे. मग आता वर्तुळाच्या बाबतीमध्ये एक असं जर कडा तयार केली तर काय तयार झालं हो? त्या तारेपासून एक वर्तुळ तयार झालं. म्हणजे वर्तुळाचा परिघ तुम्हाला दिलेला आहे, त्या परिघाला सर्कमफरन्स आपण असं म्हणतो आणि हा परिघ तुमचा 88 आहे. आता परिघाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 2 पाय आर नावाचं सूत्र आपण परिघाला वापरू. 88 2 गुणुले पायची किंमत 22/7 गुणुले त्रिज्या बरोबर 88. आर बरोबर हे 88, हा खालचा 7 भागाकाराचा वर गेला गुणाकार आणि वरचे 2 आणि 22 कुठं आले? खाली आले. जे अंशाला असतात ते छेदाला येतात आणि जे छेदाला असतात ते अंशाला जातात. म्हणजे इथं झालं 22 दोन्ही 44 एके 44 आणि 44 दोन्ही 88, म्हणजे रेडियस आली बाळांनो 14 सेंटीमीटर. आता त्यांनी काय काय विचारले हो? तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रामधला फरक किती? वर्तुळ आणि चौरस यांच्या क्षेत्रफळामधील एरियामधील डिफरन्स तुम्हाला काढायला विचारलाय. वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर आपण सुरुवातीला या चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे काय असतं? साईडचा स्क्वेअर किंवा साईड इंटू साईड केलं तरी चालेल. बाजू गुणुले बाजू, बाजू किती आलेली आहे? 22 आलेली आहे. 22 गुणुले 22. तर बघा, आपल्याला स्कॉलरशिपचे प्रश्न सोडवायचे आहेत. 22 गुणुले 22 असं आपण करत बसणार नाही, तर आपले सगळ्यांचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, स्क्वेअर पाठ असणं गरजेचं आहे. तर 22चा वर्ग असतो 484. ओके, तर हे स्क्वेअर सेंटीमीटर कोणाचं उत्तर झालं हो? स्क्वेअरचं झालं, चौरसाचं झालं. आता आपण या वर्तुळाचा, सर्कलचा आपण क्षेत्रफळाचा भाग या ठिकाणी काढूया. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा सर्कलचा एरिया बरोबर आपल्याकडे सूत्र आहे पाय आरचा स्क्वेअर. पायची किंमत घ्या 22/7 गुणुले त्रिज्या घ्या 14 गुणुले 14 करा. स्क्वेअर करण्यापेक्षा 7 दोन्ही 14 होईल, 22 दोन्ही 44 होतील आणि हे 14 राहिलेले 14 चोक 56, हातच्या आले 5, 14 चोक 56, 57, 58, 59, 60 आणि 61, म्हणजे हे उत्तर येईल 616. आता हे उत्तर 484 लहान आहे आणि 616 हे मोठं आहे. तर यांच्या दोघांमधला फरक तुम्हाला विचारलेला आहे. तर जो फरक म्हणजे आपल्याला काय काढायचा आहे हो? डिफरन्स काढायचा आहे किंवा वजाबाकी काढायची आहे. तर मोठ्या अंकामधून नेहमी लहान अंक वजा करावा.
484, 6 4 गेला 2, 11तनं 8 गेले 3, हातचा दिला 6 मधून 5 गेला 1, 132 हा डिफरन्स तुम्हाला दिसेल पर्याय क्रमांक 2 मध्ये. हे असेल आपलं करेक्ट उत्तर. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32 बघा. 60 मीटर लांबी दिली आणि 60 मीटर रुंदी दिली. ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे असलेल्या आयताकृती, आयत म्हणजे रेक्टँगल असतो, आयत म्हणजे रेक्टँगल असतो, बागेच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला 3.1/2, 3 पूर्णांक आहे आणि 1/2 म्हणजे अर्धा आहे. अर्धा म्हणजे 0.5 असतो, म्हणजे 3.5 दिलेला आहे. 3.5 तुम्ही असं लिहा बरं, 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केलेला आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ चौरस मीटरमध्ये किती येईल? म्हणजे तुम्हाला एक आयताकृती बाग दिलेली आहे, त्या बागेच्या बाहेरील बाजूकडून आपण रस्ता सोडलेला आहे. सर्व साईड करून चारही बाजूकडून 3.5 मीटरचा रस्ता सोडलाय. तर त्या फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल? एकदम छान क्वेश्चन विचारलेला आहे हा. तर याच्यामध्ये बघा, सुरुवातीला आपण बाग काढूया. जो मी येलो पोर्शन काढत आहे तो येलो पोर्शन हा आयताकृती सुरुवातीला ABCD नावाची बाग आहे असं कन्सिडर करा, की ज्याच्यामध्ये तिची लांबी 60 मीटर आहे, ही पण 60च असणार आहे. आणि ही जी रुंदी आहे ती रुंदी तुम्हाला दिलेली आहे 40 मीटर दिलेली आहे. मग सुरुवातीला आपण बागेचं क्षेत्रफळ काढूया. तर बघा, बागेचे क्षेत्रफळ बरोबर ABCDचं बरं का, ABCDचं क्षेत्रफळ किती असणार? लांबी गुणुले रुंदी. तर 60 गुणुले 40, 6 चोकी झाले 24 झाले, वरचे 2 शून्य, तर एवढा स्क्वेअर सेंटीमीटर, 2400 स्क्वेअर सेंटीमीटरची काय आहे हो, तिथं बाग आहे. आता या बागेच्या भोवती आपल्याला काय करायचं आहे? रस्ता सोडायचा आहे. आता बाहेरील बाजू आणि आतील बाजू हे अत्यंत महत्त्वाचा शब्द असतो परीक्षेमध्ये. त्यांनी आता बाहेरच्या साईडने रस्ता सोडलाय. सो आपण काय करूया, इथून हा रस्ता इकडं सोडताना किती मीटरचा सोडायचा आहे? 3.5 मीटरचा. म्हणजे हा रस्ता या पद्धतीनं तयार होईल. इकडं पण तुम्हाला 3.5 मीटरचा या ठिकाणी रस्ता सोडायचा आहे अशा पद्धतीनं. या साईडला सुद्धा तुम्हाला 3.5 मीटरचा रस्ता सोडायचा आहे. ओके, या पद्धतीनं. आणि या साईडला तो सुद्धा 3.5 मीटरचा रस्ता सोडायचा आहे. 3.1 म्हणजे 3.5 असतं. याचं नाव लिहूया आपण PQR आणि S. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये रस्ता काढत असताना हो का, ही बाजू वाढली, इकडं किती वाढली? 3.5 वाढली. परत या साईडला पण किती वाढली? 3.5 वाढली. मग P पासून Q पर्यंत लेंग्थ किती झाली बघा बरं. टोटल PQ ची लेंग्थ किती झाली? तर इकडले 3.5 हे वाढले, इकडं हे 3.5 वाढले, इथले हे 3.5 वाढले, 3.5 आणि 3.5 7 वाढले, आणि हे मधलं अंतर जे आहे ते 60ला 60 राहिलं. म्हणजे 60 आणि हे 3.5 3.5 म्हणजे किती झालं बघा. बाहेरील PQRSचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याच्यामध्ये लांबी आणि रुंदी वापरतोय मी, तो सुद्धा आयतच आहे. तर लांबी होणार आहे बाळांनो 67 मीटर. हे 60 आणि हे कले 3.5 आणि 3.5 किती होणार आहे? 7 होणार आहे. परत बघा, रुंदीच्या बाबतीमध्ये थोडं मी येलो कलरने तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये हे अंतर एवढं वाढलं, इकडं हे 3.5 इथं वाढलं बघा. इथं कट करायचं आपल्याला, इथं हे अंतर एवढं बाहेरचं 3.5 वाढलं आहे की नाही. आणि हे मिडलचं जे आहे ते 40 आहे. हे 40 3.5 आणि 3.5 7 म्हणजे रुंदी किती झाली बघा. रुंदी झाली 47. रुंदी किती झाली? 47 झाली. मग आता ही जो PQRSचा एरिया निघणार आहे तो टोटल निघणार आहे. लक्षात घ्या, PQRS म्हणजे ही आतील बाग पण निघणार आहे टोटल, हे आतली बाग पण निघणार आहे आणि हा मधला सगळा पोर्शन पण निघणार आहे. हे टोटल निघणार आहे. तुम्हाला दाखवू का, PQRSचा टोटल एरिया म्हणजे कुठला माहिती आहे का? हा सगळा निघणार आहे. पहा, हा सर्व जेवढं मी येलो तुम्हाला करून देतोय, डार्क सगळं करून देतोय, हा सगळा एरिया बागेसहित आणि बाहेरच्या सगळ्या सहित हा टोटल एरिया निघणार आहे. 67 गुणिले 47 तो आपण गुणाकार करूया. 67 गुणिले 47, 7 7 49, हातचे 4 आले, 7 सक्क 42, 43 44 45 46, परत 4 न गुणा 4 7 28, हातचे आले 2, 4 सक्क 24 25 26, आणि हा आला एरिया 9, 6 आणि 8 14, हातचा 1, 6 आणि 1 7 आणि 4 11, म्हणजे आला 3149. ही टोटल आला. सगळी बाग पण आली त्याच्यामध्ये आणि सगळा बाहेरचा रस्ता सुद्धा आला. आता फक्त त्यांनी तुम्हाला काय विचारलंय हो,
रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग तुम्ही एक काम करा ना, बघा मी रेड इंकने तुम्हाला दाखवतो. रस्ता म्हणजे कुठला एरिया विचारलाय, फक्त हा एरिया विचारलाय. हा साईडचा एरिया हो का, हा साईडचा एरिया म्हणजे फक्त रस्ता आहे. हा साईडचा एरिया म्हणजे फक्त रस्ता आहे. तर मग तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं, तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं, ह्या टोटल क्षेत्रफळामधनं ही बागेचं क्षेत्रफळ तुम्ही वजा करा, म्हणजे तुम्हाला रस्ता मिळतोय. तर टोटल क्षेत्रफळ आपलं किती आलेलं होतं बघा, टोटल आलं होतं 3149. 3149 त्याच्यामधून बागेचं म्हणजे ही आतली ABCD बाग आपल्याला मायनस करायचे 2400. म्हणजे PQRS या क्षेत्रफळामधून ABCD या आयताकृती बागेचं क्षेत्रफळ आपण मायनस करूया. तर किती उत्तर राहते बघा बरं, 89, 404. 1 ला 11 करा, 11 मधून 4 गेले 7, इथं हातचा दिला आणि 3तनं 3 गेला 0, म्हणजे 749 चौरस मीटर. हे असेल तुमचं करेक्ट उत्तर, पर्याय क्रमांक 4. ओके, चलो नेक्स्ट. बघा प्रश्न असा आहे, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 चौरस, घनाचं तुम्हाला दिलेलं आहे, त्याला इंग्रजीमध्ये आपण क्यूब असं म्हणतो. तर त्या घनाचे घनफळ किती, म्हणजे आपल्याला सोडवायला काढायला सांगितलेलं आहे वॉल्यूम. तर फॉर्म्युले माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युले सगळे पाठ आहेत, क्यूब आहे, क्यूबॉइड आहे, सिलेंडर आहे, भरपूर सारे उदाहरणं असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्यूब विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा, घनाचे एकूण पृष्ठफळ त्याला 6 पृष्ठ असतात घनाला, वरून 2 असतात, साईडनं 2 असतात आणि पुढं मागं 2, असे 6 पृष्ठ असतात. सगळ्या बाजू घनाच्या सारख्या असतात. त्यामुळं घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे बाळांनो 6L वर्ग. 6L वर्ग, L म्हणजे त्याची साईड आहे, बाजू आहे. तर 6L वर्गचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी 294. एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 6L वर्ग, त्याचं उत्तर दिलंय तुम्हाला 294. म्हणजे L वर्ग किती येणार आहे बघा, बाजू किती येणार आहे घनाची 294. 6 गुणाकाराचा भागाकार, याच्यामध्ये 6 डिवाइड करू, 6 1 6, 6 चोक 24, 24 किती उरले, 25 26 27 28 29, 5 उरले, 6 90 54 49 आला. स्क्वेअर काढण्यासाठी स्क्वेअर रूट घ्या, 49चं वर्गमूळ आलं 7. तर घनाची बाजू येणार आहे 7 मीटर, नाही सॉरी सेंटीमीटर येईल, कारण इथं त्यांनी तुम्हाला 4 सेमी दिलेला आहे. ओके, तर घनाची बाजू आली 7 सेंटीमीटर. आता घनाचे घनफळाचं सूत्र काय असतं बघा बरं, तर घनाच्या घनफळाचं वॉल्यूमचं सूत्र असतं L क्यूब. काय असतं, बाजूचा घन. घनाचे घनफळ इज इक्वल टू बाजूचा घन साईड क्यूब, किंवा त्याला आपण L क्यूब म्हणूया. सो याच्यामध्ये आपण ठेवूया 7 ही किंमत, आणि सगळ्यांचे क्यूब पाठ असतात, 20 पर्यंतचे क्यूब नेहमी लक्षात ठेवा, पाठांतर असायला पाहिजे. तर 7 क्यूब येणार आहे 343, आणि वॉल्यूम हे नेहमी असतं क्युबिक सेंटीमीटरमध्ये. तर 343 असा पर्याय आपला आहे बघा, घ सेमी. घ सेंटीमीटर म्हणजे घन सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल, पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. ओके, चला परत सेम क्वेश्चन आहे बघा, वरती एकदम सोपा घनाच्या घनफळाचा विचारला होता. इथं काय केलंय, 250 मीटर लांब आहे, 150 मीटर रुंद आहे, मीटरमध्ये किंमत दिली आहे, आणि 2 मीटर खोल आहे, खड्डा आहे, खड्डा. एक खड्डा आहे असा लांबीला, रुंदीला, आणि खोली म्हणजे त्याची उंची घ्यायच्या बाळांनो. एक लांबी, आता बॉक्स असतो की नाही तुमच्यासमोर, समजा तुमच्यासमोर बॉक्स आहे, आपल्याला त्याच्यात आंबे भरायचे आहेत, बॉक्सला लांबी असणार आहे, बॉक्सला रुंदी असणार आहे, आणि बॉक्स किती खोल आहे म्हणजे त्या बॉक्सची आपण उंची घेत असतो. म्हणजे लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये लांबी घ्यायची तुम्हाला 250 मीटर, रुंदी घ्यायची तुम्हाला 150 मीटर, आणि खोल डेप्थ खोली म्हणजेच हाईट घ्यायची आहे, ती आहे तुमची 2 मीटर. तर आता मला सांगा, ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची आहे त्याचा आकार असतो क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे इष्टिकाची ती. तर याच्यामध्ये मग ते वॉल्यूम काय येणार आहे बघा, त्या खड्ड्यातली माती, त्या खड्ड्यातली माती आपल्याला बाहेर काढायची आहे, आणि नंतर काय करायचं आहे, तर त्या रस्त्यावर नेऊन आपल्याला पसरवायची आहे. म्हणजे खड्ड्यातली माती काढली, खड्ड्यात जेवढी माती मिळणार आहे तेवढीच आपल्याला रस्त्यावरती काय करायची आहे, पसरवायची आहे.
मग खड्ड्यात माती किती आहे, कशात काय मावतं, याला आपण वॉल्यूम म्हणतो. म्हणजे इथं वॉल्यूम काढायचं आहे. त्याचं उत्तर आहे लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची करायचं आहे. येते लक्षात? तर हे आलं तुमचं 250, रुंदी आली तुमची 150 आणि उंची आली तुमची 2 मीटर. हे असंच राहू द्या 2 मिनिटं. हे झालं खड्ड्याचं, खड्डा. ओके. आता खड्ड्यात जेवढी माती आहे तेवढीच आपल्याला इक्वल टू रस्त्यावर पसरवायची आहे. मग रस्त्याची लांबी किती आहे बघा. आता रस्ता, आता रस्त्याचं तुम्हाला मी येलो शेडनी सोडवून देतो. रस्ता, रस्त्याची लांबी बाळांनो किती आहे, 7.5 किलोमीटर आहे. आपलं इथलं उत्तर कशात आहे तो, मीटरमध्ये. मग किलोमीटरचं मीटर करायला विसरायचं नाही. याला 1000ने गुणलं तुम्ही, 7.5 गुणुले हे 1000, तर हे किती होणार, 75 वरती 3 0 एक घर सरायचं आहे. म्हणजे 7500 मीटर लांबीचा रस्ता आहे. त्या रस्त्याची रुंदी किती दिली आहे बघा, 20 मीटर दिलेली आहे. तर ती मीटरमध्येच आहे, त्याच्यामुळे त्याला चेंज करू नका. हे फक्त तुम्हाला चुकण्यासाठी दिलेलं आहे. पहा, किलोमीटर. ज्या मुलांनी किलोमीटरचं मीटर केलेलं नाही त्यांचं उत्तर 100% चुकणार आहे. किलोमीटरचं मीटर करा, लांबी मीटरमध्येच आहे. तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल. आता मातीची जाडी किती आहे म्हणजे लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये जर काचेची एखादी चिप घेतली ज्याला लांबे रुंदे आणि काच किती जाड आहे, तर ती काच किती जाड आहे म्हणजे त्या काचेची उंचीच असते. जाडी म्हणजे उंची असते. तसं रस्त्यावर जी माती पसरली तर किती जाड थर तयार होईल म्हणजे तुम्हाला उंची काढायची आहे. तर रस्त्याची उंची h बरोबर आपल्याला काढायची आहे प्रश्नचिन्ह. तर एक लक्षात ठेवा, हिथं जेवढी माती निघालेली आहे तेवढीच माती इथं आपल्याला मिळणार आहे. तर रस्त्याला सुद्धा येणार आहे लांबी रुंदी आणि उंची. तर याच्यामध्ये येणार आहे 7500, रुंदी येणार आहे तुमची 20 मीटर आणि उंची तशीच. तर इथं आलेली वॉल्यूम आणि इथं आलेलं ही रस्त्याचं वॉल्यूम हे दोन्ही इक्वलच असतील. का इक्वल असतील हो, कारण जेवढी खड्ड्यातून माती निघाली तेवढीच माती आपण रस्त्यावरती पसरवणार आहोत. म्हणजे आपल्याला कसं सोडवायचं आहे बघा, हे म्हणजे आपल्याला कसं सोडवायचं आहे, तर याच्यामध्ये हे आपल्याला असं सोडवता येईल की हे 250 गुणुले 150 गुणुले 2 हे इक्वल टू असणार आहे कुणाला हो, 7500 गुणुले 20 गुणुले हाईट म्हणजे थर, किती जाडीचा थर. तर हे 250 गुणुले 150 गुणुले 2 भागिले हे अंक घ्या 7500 गुणुले 20. आता बेक बे बेन 10 20, इथला शून्याला शून्य कॅन्सल करा, परत हा झिरो या झिरोला कॅन्सल करा. ओके. तर कॅल्क्युलेशन्स किती होते बघा, 25 गुणुले 15 भागिले किती उरलं बघा 750. तिथं आला 15 1 15, 15 5 75, किती उरलं 50. म्हणजे किती येईल बघा, h बरोबर 25 भागिले 50, 25 1 25, 25 2 50. h बरोबर आला वरचा 1 कधीही विसरायचा नसतो. 1/2 म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे शून्याचा भाग, पॉईंट बे 5 10. म्हणजे रस्त्याच्या मातीचा जाडीचा थर जो आहे तो अर्धा मीटरचा आहे, म्हणजे 0.5 मीटरचा असणार आहे. आणि 0.5 मीटर पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. बघा तुमचा आलाय का, उत्तर आलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर आमचं सुद्धा हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. ओके. चलो नेक्स्ट. नेक्स्ट बघा, हे एकदम सिंपल आहे, एकदम चिंदी प्रकारचा प्रश्न आहे हा. म्हणजे कशावरती आधारित विचारलेला आहे बघा त्यांनी, कशावरती आधारित आहे, मध्यमान. मध्यमान म्हणजे मीन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, ॲव्हरेज असं म्हणतो. आणि ॲव्हरेज म्हणजे काय असतं माहिती आहे का, सर्व प्राप्तांकाची सर्व अंकांची बेरीज असते डिवायडेड बाय किती अंक आलेले आहेत आणि त्याला म्हणायचं ॲव्हरेज मीन. तर त्याचं सूत्र तुम्हाला साध्या भाषेमध्ये मी सांगतो, मध्यमान किंवा ॲव्हरेज इज इक्वल टू सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची, सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची डिवायडेड बाय एकूण प्राप्तांक. आता एक लक्षात घ्या, वेळ जास्ती घालवायचा नाही आपल्याला, स्कॉलरशिपमध्ये वेळ जास्ती नसतो. तर बघा हे सगळे अंक इथं मांडत बसायचं नाही. तर याच्यासाठी एक हिंट काय वापरायची, एकक स्थानचा अंक बघा 1 आहे, 1 आणि 2 3, 9 10 11 12, 12 आणि 7 किती झाले बघा 19, 19 0 म्हणजे 19,
19 आणि 8 किती झाले 27, 27 आणि 6 किती झाले 33, 33 आणि 3 किती झाले 33, 34, 35, 36. म्हणजे एकक स्थानी किती अंक आला माहिती आहे का? एकक स्थानी अंक आला 6. 36 6 आले 3. त्याच्यानंतर बघा दशक स्थान 2 अधिक 2 4 आणि 1 5 आणि 1 6 7 8 आणि 1 9 आणि 1 10 11 12 आणि हे 13 14 15. म्हणजे हातचा किती आला आता 1 आला. आता शतक स्थान, शतक स्थानमध्ये कसं आहे बघा 6 6 6 6 6 6 6 6च आहे. किती वेळा आलाय 1 2 3 4 5 6 7 8 वेळा आलाय. म्हणजे 6 8 48, 48 आणि हा 1 49. ओके, हे 8 जण अधिक त्याच्यातला कुठला आहे हो 9वा, म्हणजे ह्याच्यात प्लस एक्स येणार आहे. तो एक्स वेगळा आहे ना, तो माहित नाही. 8 जण अधिक 9वा भागिले किती लोक आले 9 जण आले ना. पहिले 8 आणि एक्स वाला 1 9 आणि ह्याचं मध्यमान तुम्हाला दिले 620. म्हणजे हे मध्यमान इकडे टाका 620. ओके, तर काय करायचं मग एकदम सोपं 4956 अधिक एक्स 9 ने याला मल्टिप्लाय करून टाका. भागाकाराचा गुणाकार 9 0 0 9 2 18 हातचा आला 1 आला. ओके, 9 सक्क 54 आणि 1 झाले 55. याच्यामध्ये काय करता येईल तुम्हाला हा अंक इकडे घेऊन जावा म्हणजे तुम्हाला वजाबाकी करायची आहे. उजवीकडे एक्स राहील आणि 5580 मध्ये मायनस किती होणार आहे 4956. एका खाली एक करूयात का 5580 करूयात मायनस 4956 करूयात. किती येईल बघा 10 मधून 6 गेले 4 हातचा दिला. 8तून 6 गेले 2. ओके, चला हातचे संपले. 5तून 9 जात नाही. 15तून 9 गेले 6. परत हातचा दिला 5 5 गेला 0 म्हणजे 624 असा पर्याय आपला आहे का बघायचा आपल्याला. 624 अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 अगदी करेक्ट असेल. हे असेल तुमचं त्या एक्सची किंमत. नेक्स्ट नेक्स्ट बघा एक तुम्हाला अत्यंत सोपा क्वेश्चन दिलेला आहे. याच्यामध्ये काही सुद्धा आपल्याला डोकं चालवायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त चूक काय होऊ शकते फूल झाडे आणि फळ झाडे. फूल आणि फळ याच्यामध्ये तुमचं चुकावं म्हणून त्यांनी तुम्हाला तसं दिलेलं आहे. तो बघा याच्यामध्ये फूल झाडं जे आहेत तर ते ही जी रंगीत आहेत लाल शाईनं मी दाखवतोय ते फूल झाडं आहेत आणि पांढऱ्या शाईनं जे तुम्हाला दाखवलेले आहेत तिथं आपण त्या ठिकाणी निळी शाई वापरूया. फळ झाडे बघा ही फळाच आहे, ही फळ आहे आणि हे फळ आहे. तर आता आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा याच्यामध्ये आपण सांगू शकतो की बाबा रे फूल झाडे एकूण किती लावलेली आहेत. जर तुम्ही बघितली फूल झाडे रंगीत भाग पहिले 80 लावलेले आहेत प्लस त्याच्यानंतर किती लावलेत बघा 80 आणि 90च्या मध्ये 5 रेघा आहेत म्हणजे 85 लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर करेक्ट 90 लावलेले आहेत. म्हणजे हे फुल झाडे किती झाले बघा 5 8 आणि 9 17 17 आणि 8 किती झाले बघा 25. म्हणजे जवळजवळ 255 फुल झाडे लावलेली आहेत. आणि फळ झाडे किती लावलेत बघा बरं टोटल फळ झाडे किती लावलेले आहेत तर पांढरा भाग आहे पहिले 70 झाडं लावलेली आहेत 8वीच्या वर्गाने. त्याच्यानंतर 9वीच्या वर्गाने 70 80च्या मध्ये 5वी रेघ आहे म्हणजे 75 लावलेले आहेत फळ झाडे. आणि त्याच्यानंतर 10वीचा जो वर्ग आहे त्यांनी 80 लावलेले आहेत. तर या सगळ्यांचे ॲडिशन केलं तर किती फळ झाडे आले 5 ला 5 8 आणि 7 15 आणि 7 22 225 लावलेले आहेत. आता प्रश्न काय विचारलाय बघा इकडे या प्रश्न काय विचारलाय आता 8वी 9वी 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळ झाडं लावली. फक्त फळ झाडं लावली तिन्ही वर्गाने. हो का ही 8वीनं लावलेले आहेत फळ झाडे ही 9वीनं लावलेली आहेत आणि ही 10वीनं लावलेली आहेत. तर किती लावली 225 आहे का पर्याय बघून घ्या. तर 225 25 25 पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर. इथं काय म्हणते सर्व विद्यार्थ्यांनी सर्व 8वी 9वी 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुल झाडं अगोदर घ्यायचे आहेत. एकूण फळ झाडांशी गुणोत्तर किती. गुणोत्तरचा अर्थ काय भागाकार रेशो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. मग रेशो कसा काढतात रे रेशो कसा काढायचा आहे बघा. तर याच्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे फुल झाडे सगळे एकूण फुल झाडे शी म्हणजे खाली कुणाला फळ झाडे ह्याच्यात चुकायचं नाही. फुल झाडं किती काढले ते आपण 255. ओके डिवायडेड बाय भागाकार फळ झाडं किती आलेली आपली 225. ओके तर तुम्ही याला एकक स्थानी 5 आहे तर 5ने भाग आपण घालूयात.
म्हणजे रेशो म्हणजे भागाकार गुणोत्तर काढायचा आहे. बघा 5 चोक 20, 2 उरले 5 5 25. इथं 5 5 25, 5 1 5 म्हणजे 51 भागिले 45 झाले. 3चा पाडा वापरू. 3 1 3, 4 5, 3 7 21, 3 1 3, 1 उरला, 3 5 15 म्हणजे 17 भागिले 15 आलेला आहे. आता भाग जाऊ शकत नाही म्हणून याचं उत्तर डायरेक्ट 17/15. रेशो कसा सांगायचा असतो, ह्या भागाकार रेषेचा अर्थ असतो 2 टिंब. तर वाचायचं 17:15, 17/15. तर असा आपला पर्याय तिथं आहे का बघा, 17/15 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 17/15 हा पर्याय क्रमांक 2 अगदी असेल आपला बरोबर. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक हा एकदम चिंदी प्रकारचा प्रश्न आहे. 100चे 20% बरोबर 8000चे 10% तरी 100 किती? काय करायचं नाही, चे चा ची जे असतं ना मध्ये तिथं गुणाकार पकडायचा असतो. तर इथं काय करायचं बघा, एक्स चे म्हणजे गुणुले टाकायचं. हे 20% हे 20% बरोबर इथं किती आलं 8000. चा ची चे आलं की गुणाकार टाका आणि त्याच्यामध्ये हे 10%. एकदम सिंपल आपल्याला एक्स कसा मिळतोय बघा, एक्स गुणुले हे 20% म्हणजे भागिले 100 इज इक्वल टू हे मिळेल तुम्हाला 8000 गुणुले 10 भागिले किती हो 100. आता तुम्ही इकडल्या 100ला डायरेक्ट इकडचा 100 कॅन्सल सुद्धा करू शकता, पण ते तुम्हाला कळणार नाही. म्हणून मी काय करतो इथं जातो अगोदर आपल्या भागामध्ये आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा मला. तर हे बघा, हे 2 झिरो मी इथं 2 झिरोला मी कॅन्सल करतो. इथं 1 झिरो इथं 1 झिरोला कॅन्सल करतो. तर माझ्याकडे उत्तर मिळेल किती बघा, एक्स गुणुले 2 भागिले 10 इज इक्वल टू इथं मिळणार आहे माझ्याकडे 80 आणि गुणुले 10 म्हणजे 80 गुणुले 10 किती आलो 800 आलं. आता काय करा, एक्स बरोबर हे 800 आहे, खालचा 10 वरती घ्या, भागाकाराचा गुणाकार आणि वरचा 2 खाली घ्या. बेक बे बे पंचे 10. तर एक साला तुमचा 800 गुणुले 5, 500 500 पंचाट 40. तर एक्सची किंमत येणार आहे 4000. पर्याय क्रमांक 1 असेल अगदी बरोबर. ओके, हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. प्रश्न क्रमांक 39चा, साखरेची किंमत 25% ने वाढल्यामुळे साखरेचा खप जो आहे तो 10% शेकडाने कमी झाला, तर उत्पन्नामध्ये शेकडा वाढ का शेकडा घट किती झाली? म्हणजे आपला जो उत्पन्न ठरतो, तर आपला उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू, तर तो कशावरती असतो, तर त्या आपल्या किमतीवरती आणि आपल्या वस्तू किती खपतात त्याच्यावरती असतो. तर मग आता अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवताना याला ट्रिक सुद्धा आहे. ट्रिक कशी आहे बघा, सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं आपल्याला, वाढलेली किंमत किती आहे बघा, वाढलेली किंमत जी आहे ती किती आहे, शेकडा 25 आहे, म्हणजे ही वाढ आहे. ओके, मी अगोदर ट्रिक देतो तुम्हाला वाढ आणि खपची. आणि खप जो आहे, ओके, फायदा वेगळा आणि खप वेगळा बरं का. तर शेकडा 10 असा आपण इथं लिहिलेला आहे. तर सुरुवातीला या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे तुम्हाला, किंवा या राशीला आपण ए म्हणूया, या राशीला बी म्हणूया. तर आपलं जे ट्रिक जे आहे ते काय होती, ए मायनस बी मायनस ए बी डिवायडेड बाय 100 अशी आपली ती ट्रिक आहे. तर मग याच्यामध्ये शेकडा नफा होतोय का तोटा होतोय, तर तुम्ही बघून घ्या, पॉझिटिव्ह उत्तर येईल. तर हे 25 वजा 10 वजा 25 गुणुले 10 भागिले 100. तर 10 एके 10, 10 10 100 येणार आहे. 25 मधून 10 गेले किती उरतात, 15 उरतात, वजा 25 भागिले 10 येणार आहे. तर याच्यामध्ये 5 दोन्ही 10 आणि 5 5 25 म्हणजे 15 मध्ये मायनस होणार आहे 5/2. आता 5/2चा अर्थ असतो 2.5, 2.5. मग 15 मधून जर 2.5% गेले तर 12.5%. तर 12.5 हे येईल त्याचं उत्तर. म्हणजे 12.5% आपल्याला काय मिळणार आहे, तर वाढ मिळणार आहे. 12.5% वाढ मिळणार आहे. अलग लक्षात. तर 12.5% पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर असेल. घट नाही होणार, कारण आपल्याला या ठिकाणी इथं पॉझिटिव्ह उत्तर आलेलं आहे. निगेटिव्ह आलं असतं तर मग आपण घट म्हणलं असतं. येते लक्षात. तर असा पण प्रश्न आपल्याला सोडवता येतो. किंवा याला दुसरी एक पद्धत काय आहे बघा,
पद्धत क्रमांक 2 अशी आहे. समजा मी जर काय कन्सिडर केलं, की समजा वाढ झालेली आहे 25% बरं का. वाढ झालेली आहे 25%. तर टक्के म्हणजे काय 100 आहे. समजा किती युनिट आपण विकली. समजा साखर किती युनिट विकली असं जर आपण कन्सिडर केलं, तर 100 युनिट समजा आपली विक्री झालेली आहे. तर तुम्हाला वाढ 25% आहे. म्हणजे 100ची वस्तू ₹25 वाढवली म्हणजे तुम्ही विकणार कितीला? तर 125ला विकणार. मग तुम्हाला फायदा किती होणार? तर 125 प्रमाणे अशा तुम्ही 100 वस्तू विकल्या असं कन्सिडर करा. तर याचं उत्तर होईल तुमचं 12,500. ओके. बरोबर. काय होईल? 12,500. आणि त्याच्यानंतर जर समजा तीच 100ची वस्तू आपण 10% कमी केली, तर त्याची विक्री जी आहे, ती विक्री आपल्याला 100च युनिट विकायचे आहेत. पण 10ने कमी झालेलं आहे. म्हणजे किंमत ₹100 असताना 10नं कमी झाली म्हणजे 90ला विकावं लागेल. ओके. म्हणजे कितीला विकावं लागेल? 90ला. अशा तुम्ही 100 वस्तू विकल्या, तर आपलं उत्तर येणार किती आहे बघा ह्याच्यामध्ये 100 वस्तू विकल्या तर किती येणार आहे? हे 9,000 येणार आहे. ओके. हे 9,000 येणार आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्ही 12,500 100ची वस्तू 100ला 100 विकल्या आणि 90 विकली, तर हे बसतंय का बघा याच्यामध्ये? तर 12,500 हे सरळ-सरळ इथं उत्तर आलेलं आहे. आणि आपल्याला किती करायचं होतं इथं? बरं ठीक आहे चला, तर याच्यामध्ये हे नाही बसलं याचं सोडून, तर ही एक ट्रिक तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. हे मी तुम्हाला नंतर सांगेन वाटल्यास. याच्यामध्ये ॲडजस्टमेंट बघू. तर ते बसत नाही याच्यात. आता बघा 40वा प्रश्न असा आहे. सुरेशने 2 बँकांकडून अनुक्रमे दशादशे 12 दराने ₹10,000 आणि दर साल दर शेकडा ₹9 दराने ₹12,000 कर्ज घेतले. त्याने ते सर्व कर्ज 3 वर्षानंतर व्याजासह परत केले. व्याजासह परत म्हणजे रास आली, अमाउंट आली. प्रिन्सिपल अधिक व्याज. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ओके. तर त्या दोन्ही बँकांमध्ये एकूण किती रुपये भरले? थोडक्यात एक उदाहरण द्यायच्याऐवजी 2 उदाहरणं एकातच दिलेली आहेत. आपण सरळ व्याज काढू. आपलं सरळ व्याजाचं सूत्र काय आहे बघा? आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे P इंटू R इंटू T म्हणा किंवा N म्हणा डिवायडेड बाय 100. ही एका बँकेचं झालं. दुसऱ्या बँकेचं आपण जर व्याज काढलं तर P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100च करा. आता इथं बघा तुम्ही व्याज किती घेताय, तर मुद्दलाची रक्कम किती आहे? 10,000. सरळ-सरळ इथं 10,000 टाकून द्यायची. रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुमचा 12% आणि मुदत तुम्ही घ्यायची 3 वर्ष आणि डिवायडेड बाय किती यायचं? 100. तर 2 0 2 0 कॅन्सल झाले. 12 त्रिक झाले 36 आणि हे वरचे 2 शून्य म्हणजे तुम्ही ₹3,600 व्याज भरलं. तर मग किती रक्कम परत केली हो? किती रक्कम परत केली बँकेला? तर तिला अमाउंट म्हणायचं. अमाउंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 10,000 आणि हे 3,600 म्हणजे ही किती अमाउंट तुम्ही जमा केली? 13,600. चला इकडं. त्याच्यानंतर पुन्हा इथं किती मुद्दल भरले आपण? ₹12,000 त्यानं बँकेत भरलेले आहेत. कर्ज घेतले. 9% त्याचा दर आहे. किती कालावधी आहे? 3 वर्ष आहे आणि डिवायडेड बाय 100. 2 0ला 2 0 कॅन्सल करा. इथं किती आलं बघा? 9 त्रिक झाले 27. 9 त्रिक 27 गुणिले हे 12. 12 7 84. 8 12 दोन्ही 24. 24 आणि 8 झाले बाळांनो 32. 24 आणि 8 किती झाले? 32. म्हणजे 300 झाला 24 आणि हा 1 शून्य राहिला आहे. म्हणजे त्याला व्याज भरावं लागलं ₹3,240. हे झालं त्याचा इंटरेस्ट. आता याच्यावरचं जर अमाऊंट आपल्याला भरायची आहे बँकेमध्ये तर प्रिन्सिपल अधिक इंटरेस्ट होईल ना. प्रिन्सिपल किती आहे तुमचं? 12,000 आहे प्लस त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला आहे तुमचा 3,240 म्हणजे हे उत्तर येणार आहे तुमचं 3 2 5 15,240. एकूण किती रक्कम त्यानं बँकेत भरली मग? ₹15,240 भरले प्लस हे ₹13,600 जाऊन बँकेत भरले. ओके. तर किती भरले मग एकूण? 6 आणि 2 8 झाले. 5 आणि 3 पण 8च झाले आणि 1 आणि 1 2 28,840 असा पर्याय तुमचा आहे का बघा? 28,840 हा पर्याय क्रमांक 2 असेल. अगदी बरोबर. ओके. चला आता आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे तुम्हाला विचारलेलं आहे ती जी वर्ष दिलेली आहेत किंवा मुदत दिलेली आहे, तर काही गणितामध्ये अपूर्णांकी दिलेले आहे. 2.5 वर्ष, 3.5 वर्ष, 4.5 वर्ष असं अपूर्णांकी दिलेलं आहे. इथं सुद्धा बघा
12.1/2 म्हणजे 12.5 दराने, म्हणजे इथं तुम्हाला 12.5 घ्यायचा आहे. 16,000 रुपये मुद्दलाचे 2.1/4 वर्षाचे सरळ व्याज व दशादशे 10 दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे म्हणजे 2.5 होणारे सरळ व्याज, यातील फरक किती? इथं सुद्धा 2 गणितं विचारलेली आहेत. पहिल्या केसमध्ये एक सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे, दुसऱ्या केसमध्ये एक सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे आणि दोघांची सिंपल आपल्याला वजाबाकी करायची आहे. फक्त फ्रॅक्शनल जे दिलेलं आहे, अपूर्णांक दिलेलं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला फास्टमध्ये करता यायला हवं. ओके, चला तर आपण सरळ व्याज या ठिकाणी इथं काढूया. तर सरळ व्याजाचं सूत्र आहे P × R × N डिवायडेड बाय 100. सेम वरील प्रमाणेच क्वेश्चन आहे, वरच्या किमती पूर्णांक आहेत, इथं अपूर्णांकी दिलेली आहेत. तर याच्यामध्ये बघा, मुद्दल आपल्याला घ्यायचं आहे 16,000 गुणुले रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12.5% म्हणजे 12.5 घेतो मी, आणि मुदत जी दिलेली आहे बघा 2.1/4. आता 2.1/4 वर्ष म्हणतंय, म्हणजे इथं काय करूत आपण, हे 4 दोन्ही 8 आणि 1 9 भागिले 4 वर्ष, म्हणजे याला भागूया 4 दोन्ही 8, 1 उरला, मनानं 0 घ्या, पॉईंट द्या. परत इथं किती झालं, 4 दोन्ही 8 9 10, 2 उरले, 4 25 म्हणजे 2.25 वर्ष. थोडक्यात 2.25 वर्ष अशी मुदत दिलेली आहे, म्हणजे हे मुलांना चुकवण्यासाठी दिलेलं आहे. 2.1/4 हे जर नाही नीट कळालं तर आपलं उत्तर 100% चुकणार आहे. ओके, कळते तुम्हाला? तर आपण घेऊया याच्यामध्ये हे 2.25. ओके, आणि डिवायडेड बाय किती आहे इथं 100 आहे. तर याच्यामध्ये आपण हे 2 0 इकडे 2 0ला कॅन्सल करूयात. आता बघा, इथं काय करूया आपण, 16ने याला गुणाकार करूया. 16 पंचे 80, हातच्या आले 8, 16 दोन्ही 32 आणि 8 40, हातच्या आले 4, 16 एके 16 आणि 4 झाले तुमचे 20, आणि याचे हा 16चा एक वरचा 0 मी इथं देऊन टाकतो, आणि याचे डेसिमल मला सारायचा आहे 1, आणि पॉईंट आला तुमचा 2.25. याच्यामध्ये किती उत्तर येणार आहे, 2000 गुणुले 2.25. 2 ने गुणून घ्या, फक्त 2 ने, बे पंचे 10, हातचा आला 1, बे दोन्ही 4 आणि 1 आला 5, परत आले बे दोन्ही 4 आणि हे वरचे 3 0. ओके, डेसिमल किती सारायचे तुम्हाला, डेसिमल सारायचे आहेत याचे, इथला मागा सरलाय आपण, इथं 2 घरं सारायचे आहेत, म्हणजे तुमचं व्याज आलेलं आहे 4,500 रुपये. ओके, पहिल्या केसमध्ये व्याज आलं 4,500 रुपये. दुसरी केस काय आहे बघा, त्याच्यामध्ये पण सूत्र तेच आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती दिले, मुद्दल 16,000 रुपये घ्यायचा आहे, 16,000. ओके, त्याच्यामध्ये दर किती घ्यायचा आहे बघा, रेट ऑफ इंटरेस्ट दशादशे 10 दराने म्हणजे 10 टाकायचा आहे. ओके, आणि किती वर्षाची मुदत कालावधी 2.1/2 म्हणजे 2.5 वर्ष 2.5, याला भागिले तुम्ही द्या 100. या 2 0ला हे 2 0 कॅन्सल, हे उत्तर येईल 160 आणि 10 म्हणजे हे झालं तुमचं 1600 गुणुले हे झालं 2.5. आता एक काम करा, 25चा पाडा करा डायरेक्ट 25 0 0 25 0 0 25 सक्क 150 झाला, हातच्या आले 15, 25 एके 25 आणि 15 होतील तुमचे 40, म्हणजे इथं आला हा 40, आणि किती डेसिमल सारायचे तुम्हाला, फक्त एक घर, म्हणजे इथं आला तुमचा 1, म्हणजे याचं सेकंड जे उत्तर आलेलं आहे सरळ व्याजाचं ते आलं आहे 4,000 रुपये. आता तुम्हाला शोधायचं आहे काय हो, डिफरन्स शोधायचा आहे किंवा फरक किती आहे. तर फरक काढत असताना वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे, म्हणजे तिथं आलं 4,500 आणि इथं आलंय तुमचं 4,000, सरळ फरक आलेला आहे 500 रुपये. तर असा ऑप्शन आपला आहे का, याच्यामध्ये बघून घ्या, असा ऑप्शन आहे का, तर पहिला ऑप्शन अगदी असेल बरोबर, 500 रुपये हा असेल सरळ व्याजामधील डिफरन्स किंवा फरक. कळते? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. ओके, कारण आगामी पुढच्या कालावधीमध्ये आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपण विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत असतो, तर त्या सुवर्णसंधीचा लाभ त्याही विद्यार्थ्यांना मिळावा, तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयास विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. काही ट्रिक करू नका, काय करू नका, जसा प्रश्न दिलाय त्या पद्धतीनं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. एकदम सिंपल भाषेत
वस्तूची खरेदी किंमत आपण मानूया x. आता आपल्याला नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. नफा कधी होतो जर आपली विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो, म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस असतो आपला प्रॉफिट. हे सगळ्यांना फॉर्म्युला माहीत आहे. तोटा कधी होतो आपल्याला, तर तोटा आपल्याला कधी होतो की आपली विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत कमी असेल आणि खरेदी किंमत जर आपली जास्त असेल, म्हणजे जास्तला वस्तू आपण खरेदी केलेली आहे आणि विकली मात्र कमी किमतीला. म्हणजे समजा 500 रुपयाचा माझा पेन आहे आणि मी 400 रुपयाला विकला तर नक्की माझा 100 रुपयाचा तोटा होणार आहे. म्हणजे तोटा म्हणजे लॉस असतो आणि त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस असते. हे दोन बेसिक फॉर्म्युले लक्षात घ्या. आता बघा, मी या फॉर्म्युल्याचा वापर करून हे गणित इथं कशा पद्धतीनं सोडवतो. एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे तोटा होतो म्हणते, तोटा. आता तोटा म्हणजे मी इंग्रजीमधनं सांगतो बरं का. लॉस इज इक्वल टू तोटा होतो किती रुपयाला विकली, 60 रुपयाला. मग खरेदी किंमत किती पकडली आहे, 100 रुपये. तर मग खरेदी किंमत बघा, कॉस्ट प्राइस किती झाली तुमची, x वजा सेलिंग प्राइस किती झाली, 60. म्हणजे हे झाला तुमचा पहिल्या केसमधला लॉस. आता जेवढा तोटा होतो त्याच्या चौपट नफा होतो. म्हणजे प्रॉफिट काय माहित आहे का, प्रॉफिट म्हणजे या लॉसच्या चौपट होतोय. प्रॉफिट काय होतोय, लॉसच्या चौपट होतोय. म्हणजे 4 गुणुले लॉस किती आलाय तुमचा, 1 वजा 60 आलाय. हा प्रॉफिट आहे. आणि ती वस्तू तुम्ही 80 रुपयास विकली, म्हणजे प्रॉफिटचं सूत्र काय, परत प्रॉफिट बरोबर काय आपला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस आहे. तर कितीला ती वस्तू विकली तुम्ही, 80 रुपयाला, म्हणून सेलिंग प्राइस टाकू आपण 80. कॉस्ट प्राइस आपण किती पकडले बघा, ती वस्तू खरेदीला किती केली, x एवढ्या रकमेला खरेदी केली. आणि प्रॉफिट किती झालाय बघा, इथं वाचा. तर प्रॉफिट झालाय 4 गुणुले x वजा 60. तर काय करा, 4 ने आत गुणा, 4x वजा 4 सक्क 24, 240. हे होईल 80 वजा x. आता x ला इकडं आणा, 240 ला इकडं आणा. 4x मध्ये हे मायनस होईल प्लस आणि या 80 मध्ये हे 240 होतील प्लस. ओके, चलो. हे 0 ला 0, 8 आणि 4 12, हातचाला 1, 320 होईल. 4x आणि इथला 1 आहे, हा होईल 5x. तर x म्हणजे डायरेक्ट खरेदी किंमत निघेल की नाही, डायरेक्ट खरेदी किंमत निघेल. x इक्वल टू 320 भागिले गुणाकाराचा भागाकार करा. 5 1 5, 5 सक्क 30, उरले 2, 5 चोक 20, म्हणजे x उत्तर आलं 64. आणि ही 64 तुमची असेल खरेदीची किंमत. पर्याय क्रमांक 4 असेल. अगदी बरोबर. आले का तुमचं उत्तर, आले का. चला एक थंब करा, एक लाईक करा. पुढं, एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल, तुम्हाला मोबाईल आवडतो तेच उदाहरण परीक्षेमध्ये आलेलं आहे. 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयाला विकला. म्हणजे झालंय काय, लक्षात घ्या, जादा किमतीची वस्तू कमी मध्ये दिली आहे, म्हणजे आपल्याला सूट मिळालेली आहे. सूट म्हणजे आपल्याला मिळाला आहे डिस्काउंट, आपल्याला मिळाला आहे डिस्काउंट. पण हे एवढं सोपं नाही आहे. डिस्काउंट किती टक्क्यामध्ये दिला हे आपल्याला काढायचं आहे. आपण एक काम करूया, सुरुवातीला आपल्याला किती डिस्काउंट मिळाला आपण काढूया. डिस्काउंट बरोबर म्हणजे सूट बरोबर किती किंमत होती, 42,700. त्याच्यातनं हे वजा करा, किती बघा, 39,711. 10तनं गेला 9, हातचा दिला, 10तून 2 गेले 8, हातचा दिला, 17तून 8 गेले 9, परत हातचा दिला, 12तून 10 गेले 2, परत हातचा दिला 0. म्हणजे तुमचा फायदा, तुम्हाला सूट किती मिळाली बघा, 2,989 रुपये मिळाले. आता टक्केवारीमधलं उत्तर कसं काढायचं मी तुम्हाला सांगतो. बघा बरं, समजा त्यांना काय सांगायचं, आपल्याला बघा डिस्काउंट किती मिळाला आहे, 2,000. म्हणजे इथं सूट लिहायची. सूट किती मिळाली तुम्हाला, 2,989 रुपये मिळाली. कितीवर मिळाली ही सूट, किती रुपयावर मिळाली, याच्यावर मिळाली आहे. म्हणजे किंमत, ही किंमत आपण काय म्हणतो त्याला, छापील किंमत म्हणजे किंवा प्राईज म्हणतो आपण त्याला, प्राईस. तर ती काय आली, 42,700 वर मिळाली ना तुम्हाला. 42,700 वर एवढी सूट मिळाली. तर आपण काय म्हणायचं, 42,700 वर जर मला 2,989 सूट मिळाली असेल
तर मला 100 रुपयाची वस्तू असती तर किती टक्के सूट मिळाली असती? 100 रुपये. मग 100 का धरलंय सर? कारण आपल्याला टक्केमध्ये उत्तर काढायचं आहे. म्हणजे 100च्या मागे आपले किती रुपये वाचले हे आपल्याला काढायचं आहे. तर मग करायचं तिरकस गुणाकार 42,700 गुणुले x बरोबर 2,989 गुणुले 100 म्हणजे x बरोबर किती झाला? 2,989 गुणुले 100 भागिले 42,700. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. आता 427 आणि 2,989 आपण जर थोडंसं जर कॅल्क्युलेशन केलं तर 6, 7, 8 आणि 9 असं आहे. तर म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे ट्रिक वापरली पाहिजे. आपलं डोकं जास्त दुखू द्यायचं नाही. 427ने डायरेक्ट भाग घालवायचा. तर त्यावेळेस काय करायचं? पहिला पर्याय 9 आहे. लक्ष द्या, आता मी ऑप्शन्स प्रमाणे मी चाललेलो आहे. ऑप्शन ए मध्ये काय माझं उत्तर आहे? 427 जर मी भागलं आणि माझं उत्तर जर 9 येत असेल तर मला सांगा 9-7 63 म्हणजे एकक स्थानी 3 येतो. इथं 3 आहे का एकक स्थानी? नाही आहे. म्हणजे पहिला ऑप्शन कट झाला. बी नावाचा ऑप्शन आहे. 427 डायरेक्ट भागताय तुम्ही. तुमचं उत्तर 8 यायला पाहिजे. तर 8 किती झाले? 56 एकक स्थानी 6 आलाय. 9 पाहिजे मला. तर हा बी पण ऑप्शन कट झाला. ती पर्यायामध्ये मी जातो. 427ने मी डायरेक्ट भागतोय. 427 एके 427 असं भागतोय मी. तर कितीचा भाग बसला समजा? किती म्हणतंय ते? 7 म्हणतंय. तर 7 49 म्हणजे एकक स्थानी 9 आलेला आहे. 6 घेतला तर काय होऊ शकतो? डी पर्यायामध्ये 427 गुणुले 6 6 7 42 एकक स्थानी 2 येतोय. आपल्याला पाहिजे 9 म्हणजे हा पण गेला. म्हणजे हाच बरोबर येईल. 7 7 49 हातचे आले 4 7 2 14 आणि 4 18 हातचा आला 1 7 चोक 28 आणि 1 1 कोणती? 2 9 8 9 म्हणजे हा भाग बसला 7चा. म्हणजे तुमचं उत्तर आलं x बरोबर 7. आणि टक्के का म्हणायचं? कारण 100 पकडले म्हणून हे आलं तुमचं टक्केमध्ये उत्तर. करेक्ट पर्याय आपला असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. यस एक्स ओके. चलो बघा, हे असं पण तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये करता आलं पाहिजे की डायरेक्ट 427ने भागतोय. एकक स्थानी 9 यायला पाहिजे. तर 9 घेतला तर 9 9 1 9 7 63 3 येते. 9 8 72 सॉरी किंवा 8 7 56 6 येते होणार नाही. 7 7 49 मग 9 येते. 9ला 9 बसते. ओके असं जायचं. नेक्स्ट बघा 44. रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत कितीला विकलाय? 6,50,000 रुपये. 6,50,000 रुपयानं विकत घेतलाय. बर आणि त्याला परत एकदा अपूर्णांकी आलाय बघा. मगाचा रेट ऑफ इंटरेस्ट अपूर्णांकी होता, वर्ष अपूर्णांकी होते, तर दलाली अपूर्णांक आहे. म्हणजे चालू प्रश्नपत्रिकेमध्ये अपूर्णांकावरती जास्त इथं भर दिलेला आहे. सरळ सरळ 2% दलाली, 3% दलाली, 4% दलाली विचारलेली नाही, तर 1.5% दलाली. आणि मुलांना नेमकं अशा फ्रॅक्शनल्समध्ये अपूर्णांकामध्ये चुकू शकतात. ओके काळजीपूर्वक बघा. 6,50,000 रुपयाला विकत घेतला. दलाल काय म्हणतो? एजंट म्हणतो मी तुला ट्रॅक्टर काय करतो? विकून देतो. सॉरी विकत घेतला म्हणजे खरेदी केलाय. मी तुला ट्रॅक्टर घेऊन देतो. तर तू मला काय तर त्याच्यावरती दलाली म्हणजे कमिशन दे. दलालीचा अर्थ काय हो? दलालीचा अर्थ काय? कमिशन. मग आपण काय करू? 6,50,000वर बघा बरं 6,50,000 करेक्ट. 1.5% म्हणजे किती हो? 1.5% म्हणजे 1.5. 1.5% म्हणजे किती? 1.5%. उत्तर काढूयात आपण आधी. 6,50,000वर 1.5% म्हणजे 1.5 भागिले 100. 2 शून्य कॅन्सल. 6,500 गुणुले 1.5. आधी करू 15 न गुणाकार. 15 शून्य 0. 15 5 75. हातचे आले 7. 15 सक्क 90 आणि 7 आले 97. आणि एक डेसिमल इथं देऊयात आपण. इथला पॉईंट शून्याला किंमत नाही. 9,750 रुपये. 9,750 रुपये एवढी दलाली मिळाली, कमिशन मिळालं. हे रामरावांना द्यायचं आहे, पदर न द्यायचं आहे. म्हणजे 6,50,000 तर ट्रॅक्टरला द्यायचे आहेत, प्लस ह्या एजंटला पण पैसे द्यायचे आहेत. म्हणजे किती पैसे द्यावे लागतील हो? 6,50,000 तर ट्रॅक्टरला दिले. त्याच्यामध्ये प्लस हे तुमचे 9,750 ॲड होतील. ओके म्हणजे 5 7 9 5 आणि 6
म्हणजे 6,59,750 कुठे आहे बघा, 6,59,750 ऑप्शन क्रमांक 1 बरोबर असेल. आले का तुमचं उत्तर? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा एकदम सोपा क्वेश्चन विचारलेला आहे, खूपच सोपा सोपा सोपा. ओके, तर एक्स वाय दिलाय, एक्स वाय किती विचारलेला आहे. सो एक्स आणि वायचा गुणाकार फक्त तुम्हाला गुणाकार विचारलेला आहे. ओके, तर 37 गुणुले 27 ओके असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये ॲबॅकसचे जे विद्यार्थी वगैरे पटकन करू शकतात. तर आपण सरळ सरळ आपला आपला गुणाकार करू. 37 गुणुले 27 7 7 49 हातचारी 4 7 त्रिक 21 21 आणि 4 25 ओके. त्याच्यानंतर 2 7 14 हातचा आला 1 2 त्रिक 6 आणि 1 7 9 5 आणि 4 9 7 आणि 2 9 999 गोल्डन नंबर तुमचं उत्तर आलेलं आहे. डोळे झाकून पर्याय क्रमांक 2 आपण लिहिलेला असू शकतो. ओके, नेक्स्ट. आता बैजिक राशीवरती बाळांनो जवळजवळ 5 प्रश्न आलेले आहेत. बैजिक राशीवरती 5 प्रश्न आलेले आहेत. हे बघा, तर याच्यामध्ये सरळ सरळ बेटा ए प्लस बी आणि ए मायनस बी याचा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असता तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याच्यामध्ये 1 अधिक 7 आणि 1 वजा 7. तर सरळ सरळ याचं उत्तर आहे पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिला कोण आहे, कुठं गेला आपला प्रश्न? ओके, पहिला कोण आहे? पहिला आहे आपला एक्स, एक्स टाका. दुसरा कोण आहे आपला 7, 7 टाका. एक्सचा स्क्वेअर मायनस 7 7 49 एक्स स्क्वेअर मायनस 49 पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे कुठला आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 4y स्क्वेअर. हे करायचं आहे कसं बघा, नीट बघा. अगदी 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे प्रश्न आहे बघा आताचा हा. तर इथं बघा तुमचा 1 आहे, या 1 पहिलं या 4ला मल्टिप्लाय करा, 4 1 4 प्लस 4ची अशी फोड करा की ही मिडल नंबर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आली पाहिजे. पहिल्या पदानं तिसऱ्या पदाला गुणायचं, 4 1 4. आता 4 आला पाहिजे गुणाकार आणि बेरीज वजाबाकी आली पाहिजे -4. तर इथं आपण करूया 2 गुणले 2 4. हे मायनस देतो, इथलं मधलं चिन्ह इथं द्या मायनस. मायनस ऑफ काय करावे, प्लस यायला मायनस, कारण मायनस इंटू मायनसच काय असतं, प्लस असतं. त्यामुळे दोघं मायनस मायनस आले. याची फोड करायची, एक्स स्क्वेअर मायनस, बघा मी व्हाईटला लिहितो, हा पहिला मुद्दा जो असतो तो इथं लिहायचा असतो 2, त्याचे एक्स वाय याला जॉईन करायचे. परत हा -2 लिहायचा, हा -2 तो एक्स वाय जॉईन करायचा आणि प्लस 4y स्क्वेअर. म्हणजे पहिली टर्म होत्या 3, आता किती झाल्या 4. या पहिल्या दोघातून आणि नंतरच्या दोघातून कॉमन पार्ट काढायचा. याच्यामध्ये एक्सच कॉमन येऊ शकतो, म्हणजे इथं उरला एक्स, हे मायनस, हे उरला 2, हा एक्स तर बाहेर आलेला आहे त्यामुळे इथं उरला वाय. हे मायनसला ॲज इट इज मायनस काढायचं असतं. आता नीट लक्ष द्या, याच्यामध्ये एक्स आला पाहिजे, तर इथं एक्स येण्यासाठी 2 वायला बाहेर घ्यायचा. 2 वायला जर बाहेर घेतला तर उरला एक्स, हे मायनस आणि हे प्लस होईल, प्लस मायनस मायनस. 2 याला भागायचं असतं, 2 2 4. वाय स्क्वेअर मधला 1 वाय बाहेर आहे, आतमध्ये 1 राहील. तर हा सेम ब्रॅकेट आलेला आहे, तो एकदा लिहायचा असतो. इट इज पार्ट ऑफ द फॅक्टोरायझेशन. अवयव पाडा यावरील हा प्रश्न आहे. एक्स वजा 2y आणि राहिलेले एका ब्रॅकेटमध्ये टाका एक्स मायनस 2y. तर दोन्हीच्या दोन्ही फॅक्टर सेम टू सेम आलेले आहेत. तर हा असेल तुमचा ऑप्शन क्रमांक पहिला. दोन्हीच्या दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, एक्स मायनस 2y एक्स मायनस 2y, फक्त चिन्हामध्ये फरक केला असू शकतो. तर याच्यामध्ये बघा इथं चिन्हामध्ये फरक केला हा नाही आहे, 2च्या जागेला 4 आणला हा नाही आहे, इथं एक्स प्लस वाय केला, इथं एक्स मायनस वाय केला, चिन्हामध्ये चुकवलेला आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता याच्यामध्ये एकदम सिंपल पार्ट काय आहे बघा, हा आहे तुमचा 6x मायनस, हा तुमचा आहे 1 मिनिट, हा तुमचा आहे 6x मायनस 5y ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर याच्यावरती सिंपल आपल्याला कुठला पार्ट वापरायचा आहे बघा, तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा पार्ट आपल्याला यूज करायचा आहे. तर बघा याच्यामध्ये कसं यूज करायचं, तर पहिल्या टर्मचा कोण आहे 6x, म्हणजे इथं काय होणार, एक सेकंद 6xचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 6x इंटू दुसरे पद आहे 5y प्लस 5yचा स्क्वेअर. एकदम सिंपल. 6चा वर्ग 36, एक्स स्क्वेअर मायनस आहे दोन्ही 12, 12 पंचे 60 आणि हा xy म्हणजे 60xy मायनस यायला पाहिजे. 5चा वर्ग 25, yचा y वर्ग
म्हणजे 36 वजा 60 25 कुठं आहे बघा. 36 वजा 60 आहे का? नाही आहे. 36 अधिक 30 नाही आहे. 36 वजा 60 25 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मी घेतो व्हाईट कलर. ओके. बघा आता याच्यामध्ये, तर हा सेम आहे याच्यामध्ये. काय विचारलं आहे? 3x + 4y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3x - 4y ब्रॅकेट स्क्वेअर. याच्यामध्ये सिंपल फॉर्म्युले आहेत. a + b ब्रॅकेट स्क्वेअर केला तर a² + 2ab + bचा वर्ग आणि a - b ब्रॅकेट स्क्वेअर केला तर मध्ये चिन्ह फक्त काय येणार? मायनस येणार आहे, प्लस बी स्क्वेअर. याच्यामध्ये करून घ्या. ह्याला म्हणा a, ह्याला म्हणा b. a² म्हणजे किती आला? 9x² अधिक 2ab म्हणजे हे 3 आणि 4 3 चोक 12 झाले आणि आपलं 2abचं 2 म्हणजे 2 त्रिक 6 sin चोक 24 झालं बरं का. 24xy प्लस 4yचा वर्ग किती असतो? 16y वर्ग. नंतर हे प्लस ॲज इट इज. परत 3xचा वर्ग पहिल्या पदा ह्याचं सूत्र वापरायचं. 3xचा वर्ग किती झाला? 9x². मायनसला मायनस द्यायचा आहे. परत 2abचा 2 हे 3 2 त्रिक 6 sin चोक 24 आणि हा आला तुमचा xy प्लस 4yचा वर्ग किती येणार आहे? 16y वर्ग. तर याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह होत असतो. कॅन्सल. 24ला प्लस मायनस कॅन्सल झाला. तर इथले 9x² आणि इथले 9x² मिळणार आहे. 9 9 18x². xचा घातांक 4 होणार नाही. बेरजेमध्ये फक्त शेजारचा अंक वाढतो, घातांक वाढत नसतो. 9 9 झाले 18 आणि इथं 16 16 होईल 32. तर 18x² अधिक 32y² नावाचा ऑप्शन आपल्याकडे असेल काय? 18x² अधिक 32y². यस असेल. पर्याय क्रमांक 4 असेल. अगदी बरोबर. कुठला असेल? पर्याय क्रमांक 4 असेल आपला. अगदी बरोबर. ओके. एक मिनिट. हा पण मगासाठीच विचारलेला आहे बघा. याच्यामध्ये उलट सूत्र विचारलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला a - b आणि a + b हा a² - b² दिलता. हा फॉर्म्युला असाही यूज करता येतो. a² - b² चे 2 ब्रॅकेट a - b आणि a + b किंवा अगोदर प्लस नंतर मायनस कसंही चालतं. नो प्रॉब्लेम. ओके. तर याच्यामध्ये आता बघा आपल्याला काय घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये हा त्यांनी तुम्हाला दिलेला आहे. काय दिला आहे? 9a² - 1/16 bचा स्क्वेअर. याला मी काय फोडतो? पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिला म्हणजे घेतो 3a, कारण 9 कुणाचा आहे? 9 3चा वर्ग आहे म्हणून 3 घेतलेला आहे मी. आणि 1/16 1चा वर्ग 1 आला, 16चा 4 आला आणि हा b आला. मग आता याच्यामध्ये काय करायचं बरं? याच्यामध्ये ह्याला धरायचं a धरायचा ह्याला आणि ह्या आतल्याला धरायचा b आणि हे सूत्र वापरायचं तुम्ही याच्यामध्ये. मग एकामध्ये काय येणार आहे? a - b. a कोण आहे? 3a मायनस हा b म्हणजे 1/4b. दुसऱ्या कंसात काय येणार आहे? प्लस a वाला 3a प्लस 1/4b. आदला बदली होऊ शकते. तर याच्यामध्ये हा ब्रॅकेट अगोदर आणि हा ब्रॅकेट नंतर असंही असू शकतं. असं काही नाही आहे. ओके. तर त्याच्यामध्ये एकामध्ये 3a - 1/4b आणि इथं पण हे दोन्ही मायनस मायनस दिले. त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. आता 3a + 1/4b हा अगोदर दिलेला आहे आणि 3a - 1/4 हा नंतर दिला. चालू शकते. हा होऊ शकतो. याच्यामध्ये तर हे नाही आहे, अपूर्णांकी दिला नाही, त्याच्यामुळे हा कटला. आणि 9a 9a नाही आहे, कारण 3a यायला पाहिजे. 9a 9a होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हा एकदम चिंदी प्रकारचा प्रश्न आहे. एकदम सोपा. 4x अधिक 10 भागिले 5 बरोबर 6. साधा सिंपल. 5 भागाकाराचा गुणाकार करा. 4x अधिक 10 बरोबर 5 सक्क होईल 30. 10 इकडे पाठवा. 4x बरोबर 30 मधून 10 वजा करा. 30 वजा 10 होईल 20 आणि 4 ने याला डिवाइड करा. गुणाकाराचा भागाकार 20 भागिले 4. 4 25. तर सरळ सरळ पर्याय क्रमांक 4 हे तुमचं असेल करेक्ट उत्तर. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. एका संख्येच्या तिपटीमध्ये त्या संख्येची दुप्पट मिळवली तर 85 येते, तर ती संख्या कोणती? हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आलाय. तुम्ही नक्की सगळ्यांनी सोडवला असेल. सोडवलंय का? सोडवलंय का? जरा एक थंब देऊन मला सांगा बरं. एक संख्या पकडा x. एक संख्या तुम्ही पकडा x. त्या संख्येची तिप्पट करा म्हणजे 3x होईल. त्या संख्येला 3 न गुणा. तिप्पट म्हणजे 3 न गुणा. प्लस त्याच संख्येची दुप्पट मिळवा. मिळवा म्हणजे प्लस करा. प्लस करा. त्याच संख्येची म्हणजे या x संख्येची दुप्पट म्हणजे x संख्येची दुप्पट मिळवा. तर उत्तर इक्वल टू किती येते? येते म्हणजे इक्वल टू किती येते?
85 येते. तर 3 आणि 2ची बेरीज झाली 5 एक्स बरोबर आलं उत्तर 85 एक्स बरोबर 85 भागिले 5 5 एके 5 इथं 5 एके 5 6 7 8 5 7 35 म्हणजे एक्सचं उत्तर सरळ सरळ 17 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. त्याच्यानंतर बघा 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ह्याला ट्रिक तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. सम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज ह्याचे ट्रिक्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला इथं देत आहे ट्रिक. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ट्रिक अशी आहे. प्रश्न क्रमांक 53 साठी विषम संख्यांची बेरीज क्रमवार विषम संख्यांची बेरीज क्रमवार विषम संख्यांची बेरीज ओके. तर बरोबर n वर्ग असं लक्षात ठेवा. आता 1 ते 100 म्हणजे एकूण संख्या किती आल्या n बरोबर 100 संख्या आल्या का किती आल्या एकूण 100 संख्या आल्या सॉरी बरं का एकूण 100 संख्या आल्या. पण 100 मध्ये विषम संख्या किती असतात हो 100 मध्ये विषम संख्या असतात 50 आणि समसंख्या असतात 50. 1 ते 100 मध्ये हे साधा कॉन्सेप्ट आहे. समसंख्या असतात 50 विषम संख्या असतात 50. तर आपल्याला विषम संख्या विचारले म्हणून n बरोबर येणार आहे तुमचा 50. n वर्ग किती होईल हो 50 चा वर्ग तर 50 गुणुले 50 तर 5 गुणले 5 25 आणि हे डबल 0 देऊन टाका. तर तुमचं करेक्ट उत्तर आलेलं असेल 2500. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आता हा एकदम सोपा होता की सर्वात लहान नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते 1 पासून. चला मग सर्वात लहान नैसर्गिक संख्या आली आपली 1. त्याच्यानंतर सर्वात मोठी ऋण पूर्णांक सोरावं आम्हाला सर्वात मोठी ऋण पूर्णांक कळलं नाही. काय न कळायला काय झालं इथं 0 आहे इथं 1 आहे आणि इथं -1 आहे इथं -2 आहे. तर -2 लहान आहे लहान इकडं लहान होत जातात संख्या. म्हणजे ऋण पूर्णांक ऋण म्हणजे निगेटिव्ह. तर याच्यामध्ये हीच मोठी आहे मग हीच मोठी आहे मग -1. याच्यामध्ये ही मोठी कोण आहे बघा -1 आहे. म्हणजे ही मोठी आली तुमची -1 आली ओके. म्हणजे लहान नैसर्गिक संख्या आली 1 ऋण पूर्णांक मोठी आली -1. यांच्यातील फरक किती फरक म्हणजे वजाबाकी. मग 1 वजा किती झाले बघा ही 1 आला हे मायनस झालं प्लस आणि हा आला 1 आणि 1 ची बेरीज झाली 2. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ओके. नेक्स्ट एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत. 73 भागिले 99 किती 73 भागिले 99 किती. तर लक्षात ठेवा 73 भागिले 99 असाही तुम्ही भागाकार करू शकता किंवा आपण या ठिकाणी त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं भागाकार करून तर तुमचं उत्तर येणार आहे. पहिला बघा तर करू शकता तुम्ही. तर 73 पॉईंट हे 000000 टाका. पहिल्यांदा भाग बसला शून्याचा तर इथं 0 टाका ओके. तर हे 73 हा इथं 0 उरला 730 झालं. तर आता बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये 0 नंतर 7 आहे. तर हे आपण काय करू शकतो 99 गुणिले 7 करून बघा ना सर 7च का केलं तर प्रत्येक पर्यायात रे बाबा 0 नंतर 7च आहे ना 0 नंतर 7च आहे ना. सो काय करणार मग मी 7च घेणार ना. 7 9 63 6 7 9 63 64 65 66 67 68 69 म्हणजे हा झाला 693. हा झाला तुमचा 693 मायनस चला 10 3 गेले 7 हातचा दिला 13तून 10 गेले 3 परत हातचा दिला 37 राहिला. आता हा 0 इथं उतरा 370 ओके. इथं भाग बसला कितीचा आपला 7चा. आता 7 नंतर किती येतंय हो 3 येते. तर आपण काय करू 99 गुणुले 3 बसवायचं. मग 3 9 27 हातचे आले 2 3 9 27 28 29 297 हे 297 मायनस म्हणजे भाग बसला 3चा 10 7 गेले 3 हातचा दिला 17तून 10 गेले 7 हातचा दिला 0 73 आला. तर नीट बघा तुम्हाला मी दाखवतोय. इथं पण 73 आलं पहा इथं पण 73 आलं. आता हा 0 बसला तर किती आलं 730 आलं. म्हणजे परत कितीचा भाग बसणार 7चा. हे सोडवल्यानंतर परत किती येणार माझ्याकडे 37 येणार. परत हा 0 घेतल्यावर 370 होणार. 370ला किती बसते 3 बसते. परत मी 3चं बसवलं की परत किती येणार 73 येणार. परत 0 घेतला असं हे वाढत जाते 7 3 7 3 7 3 7 3 डॅश 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 डॅश. तर लक्षात ठेवा जेव्हा 0.73 संख्येचा गट येतोय पुन्हा तर 0.73चा बार असं उत्तर यायला पाहिजे. नुसतं 0.73 हे येणार नाही. हे उत्तर येणार आहे तुमचं पहिला पर्याय 0.73 वर बार असला पाहिजे आडवी रेघ असली पाहिजे. यापुढं
पी म्हणजे कोणती संख्या दर्शवते. आता लक्षात घ्या, याच्या डिवायडेड बायला किती केले हो? 3 केले. भागिले 3 केले म्हणजे 3 भाग केलेत. भागिले 3 म्हणजे 3 भाग समान केलेले आहेत. 3 भाग समान केलेत. याच्यामधून बघा, शून्यानंतर हा पहिला भाग आहे, हा पहिला भाग आहे म्हणून 1/2, हा दुसरा भाग आहे, हा तिसरा भाग आहे, हा चौथा आहे, हा पाचवा आहे, हा 6वा आहे, पी जवळचा 7वा आहे. म्हणजे पी जवळची संख्या येणार आहे 7/3, कारण भागिले 3 3 समान भाग केलेत. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, अतिशय छान क्वेश्चन आहे हा. 784, 98, 196, 392 सर्व संख्यांना पर्यायापैकी कोणत्या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू होतील? अत्यंत महत्त्वाचा कसोट्यावर आधारित क्वेश्चन आहे. अत्यंत महत्त्वाचा कसोट्यांवर आधारित हा क्वेश्चन आहे. तर कसोट्या पाठ पाहिजे. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 ने भाग जातो. बघा, 4 आहे, 8 आहे, 6 आहे, 2 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो, म्हणजे 2 ने जातो, 2 ने जातो, 2 ने जातो. हा पर्याय कट झाला. यस. नंतर त्याच्यानंतर आता 7ची कसोटी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. तर 7ची कसोटी काय आहे बघा, 7ची कसोटी काय करायचं, एकक स्थानचा अंक आहे, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची आणि उरलेल्या अंकातनं मायनस करायचं. आता बघा बरं, बघा बरं, हे बघा 784, ओके. या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करायची म्हणजे किती झालं, 4 दोन्ही 18 झालं. आणि हे 78 मधून मायनस करायचं म्हणजे इथं किती उरतंय बघा, 4 दोन्ही 18 कसं आलं, 8 आलं, 4 दोन्ही 8 आलं. 78 मधनं 8 गेले 70, 70ला 7 ने भाग जातो का? जातो. तर 784ला 7 ने भाग जातो. मग आता 784ला 7 ने भाग जातो, इथं पण 7 ने भाग जातो. हा काटलाय तर हा पर्याय इथं कट झाला, कारण याच्यामध्ये 7 नाहीये. कळलं का? ऑप्शन इलिमिनेशन जमलं पाहिजे. ऑप्शन इलिमिनेशन म्हणजे काय काय ऑप्शन पण काढून टाकता आले पाहिजे. आता 2 ने भाग जातोय, 7 ने भाग जातोय. आता फक्त आपण बघायचं की 3 ने भाग जातोय का? तर बाकीच्या संख्यांना चेक करायची गरज नाही, ते बरोबर ते बॅलन्स होतं. आता 3, आता हा पर्याय मागाच काटला होता त्यामुळे ह्याचा विषय संपला. ह्याच्यात 7 नाहीये म्हणून ह्याचा विषय संपला. आता 2 7 बसले. आता 3 बसलं तर दुसरा पर्याय आणि 3 नाही बसलं तर पहिला पर्याय. आता 3 साठी काय असतं, तर अंकांची बेरीज 3च्या पाड्यातली आली पाहिजे. 3ची कसोटी काय सांगते, अंकाची बेरीज 3च्या पाड्यातली आली पाहिजे. तर बघा आता 7 आणि 8 किती झाले, 15 आणि 4 19, म्हणजे 7 अधिक 8 अधिक 4. तर 7 आणि 8 15 आणि 4 19. तर 19 3च्या पाड्यात आहे का नाही, तर 3 ने भाग जातो का नाही, म्हणजे पर्याय दुसरा पर्याय नाही, पहिला पर्याय बरोबर आहे. पहिला पर्याय करेक्ट असेल. ओके. त्याच्यानंतर तुमचे जर सगळ्यांचे बाळांनो क्यूब रूट्स पाठ असतील, क्यूब आणि क्यूब रूट्स किंवा स्क्वेअर आणि क्यूब्स हे जर तुमचे पाठ असतील तर हा प्रश्न अतिशय सोपा होता. तर बघा आता सरळ सरळ याच्यामध्ये वर्गमान 1चा क्यूब 1 असतो, 2चा क्यूब हा 8 असतो, 2चा 3 वेळा गुणाकार, 3चा 3 वेळा गुणाकार 27 असतो, 4चा 64 असतो, 5चा असतो 125, त्याच्यानंतर 6चा असतो 216 पाठ पाहिजे, 7चा असतो 343 आणि 8चा असतो 512. तर या सगळ्यांची तुम्हाला करावं लागेल बेरीज, या सगळ्यांची तुम्हाला करावं लागेल बेरीज. तर आता बेरीज करत असताना आपण काय करूया, बेरीज करत असताना इकडे करूया का बेरीज. तर बघा इथं करतो 512 मोठा अंक घेतो, परत 343 घेतो, परत 216 घेतो, परत 125 घेतो, परत दशक एकक करतो, परत हे 27 घेतो, परत हे 8 घेतो आणि परत इथलं 1 घेतो. तर सगळे 8 आणि 1 9, 9 आणि 7 16 आणि 4 20 आणि 5 25 आणि 6 31, 32 33 34 35 36, हातचे आले आपले 3. तर 6 आणि 2 8 9 10 11 12 आणि 4 16 17 18 19, 19 हातच्या आला 1, 5 आणि 3 8 9 10 11 आणि 12 1296. 1296 हे कुणाचं वर्गमूळ आहे, 1296 सॉरी 1296 हे वर्गमूळ आलेलं आहे. तर कुणाचा तो वर्ग आहे. तर आता उत्तरात यायचं. मला सांगा, इथं पण उत्तर जर समजा तुमचं पाठ नसेल तरी तुम्हाला येतं. 33चा वर्ग काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 33 गुणिले 33 म्हणजे 3 त्रिक 9, एकक स्थानी 9 येतोय का, एकक स्थानी 9 येतोय का, तर ही पर्याय येणार नाही. 34 गुणिले 34 मध्ये 4 चोक 16, एकक स्थानी 6 येतोय, तर 6 आहे. तर 34 34 करून बघायला पाहिजे, 34 34 करून बघायला पाहिजे. 34चं बघा, 4 चोक 16 हातचा 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, परत 3 चोक 12 हातचाला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. तर हा आला 6, 3 आणि 2 5, हे 1156 येते, त्याच्यामुळे हा येणार नाही.
हा येणार नाही. ओके. त्याच्यानंतर 38ला काय होते बघा, 38ला आठी 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 64 एकक स्थानी 4 येते, आपल्याला 6 पाहिजे. त्याच्यामुळे 38 हा पण पर्याय येणार नाही. तर आपला राहिला फक्त एकच पर्याय 36. तर हेच उत्तर बरोबर असेल. तर याच्यामध्ये आपण मग करून बघूयात. 36 गुणिले 36 येतंय का? तर 36 गुणिले 36 बघा काय होतंय, 6 6 36 हातचे आले 3, 3 त्रिक 18 19 20 21. त्याच्यानंतर 3 संग 18 हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 10. तर हा 6 8 आणि 1 9 2 असे 2 12 96. तर 12 96चं करेक्ट उत्तर आलेलं आहे 36. आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर असेल. पुढे नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 58वा, तो आत्ताच आपण सोडवलेला आहे. तर 36 उत्तर आहे. त्याच्यानंतर 2 क्रमवार आपल्याला काय बघायचं बघा, 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी एलसीएम तुम्हाला दिलेला आहे 2499. तर त्या 2 संख्यांपैकी लहान संख्या कोणती असू शकते? तर आता हा प्रश्न असा आहे की बघा, क्रमवार विषम संख्या आहेत, आहे की नाही? तर विषम संख्या कितीनं वाढत जातात? पहिली विषम संख्या 1 आहे, दुसरी 3 आहे, म्हणजे 2 न वाढली. 3 नंतर 5 येते, म्हणजे 2 ने वाढली. विषम संख्या या 2 ने वाढत जातात. मग आपण एक काम करूया, पहिली जी विषम संख्या आहे बघा, पहिली, ओके, पहिली जी विषम संख्या आहे, पहिली विषम मी x घेतो. तर मला दुसरी विषम किती घ्यावं लागेल? क्रमवार आहे बरं का, क्रमवार म्हणजे त्याच्यात 2 न वाढ झाली. क्रमवार म्हणजे 2 न वाढ झाली. आणि लसावी म्हणजे काय असतो? एलसीएम काय असतो माहित आहे का? पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या, फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. तर पहिली संख्या x आहे गुणुले दुसरी संख्या x अधिक 2 आहे. तर एलसीएम किती दिलाय? 2499. 2499. मग आता काय करायचं आपण? कोणत्या 2 क्रमाने येणाऱ्या संख्यांचा गुणाकार हा 2499 येईल? आता याच्यामध्ये लहान कोणती आणि मोठी कोणती? आता लक्षात घ्या बरं का. आता लक्षात घ्या, आपण हे सोडवत बसायचं नाही. आता बघा इथं 39 न कितीचा फरक आहे? 41. म्हणजे 39 आली, एक 40 गेली आणि 41 आली, म्हणजे क्रमानंच आली ना. पहिली 39, एक सोडायची 40 आणि पुढची 41, म्हणजे 39 40चा गुणाकार 2499 येतो का? म्हणजे हिला धरायचं 39. हा बघा, उत्तर तिथंच आहे बाळांनो, उत्तर तिथं. हिला 39 धरायचं आणि हिला 41 आहे का? 39 40 41. अरे 2 वाढलं का? आता यांचा गुणाकार केला तर किती येतो बघा बरं. 41 गुणिले 39, 9 1 9, 9 चोक 36, 3 1 3, 3 चोक 12, 9 6 3 9, 3 2 5 1 1599 येतोय. म्हणजे हे येत नाही उत्तर, हे येत नाही उत्तर. आता राहिलं कोण इकडं? तर हे राहिले 49 आणि 2 न वाढली 51. ओके. तर आता उलट चेक करा. आता x किती घ्यायची? x घ्यायची लहान आहे ना, बारकी घ्यायची 49. आणि दुसरी संख्या जरा 2 न वाढली पाहिजे ना, मोठी येईल, मोठी म्हणजे झाली 51. तर मग आपण 51 गुणुले 49 करूया का? मग आपल्याला लसावी 2499 येतोय का बघू. 9 1 9, 9 5 45 आणि 4 1 4 आणि 4 5 20. ओके. तर हे 9 5 4 9 4 2 येते बघा 2499. म्हणजे त्या संख्या कुठल्या झाल्या बरं का? त्या संख्या ज्या आहेत त्या कुठल्या झाल्या? तर पहिली झाली बारकी संख्या 49 आणि दुसरी संख्या जी झाली ती 51. मग आता त्याच्यातनं काय विचारले त्यांनी? त्याच्यातनं तुम्हाला विचारले त्याच्यातली लहान संख्या कोणती? 49 आणि 51 2 फायनल झाल्या, पण लहान कोण आहे? 49 आहे. म्हणून आपला पर्याय 2 बरोबर आला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आला. येथे असं वापरायचं आहे, असं वापरायचं आहे. उत्तर तिथंच आहे ऑप्शनमध्ये. 39 का 41, 49 का 51, बारकी विचारले. मग 39 41चा गुणाकार 2499 येत नाही, त्यामुळे त्या दोघी कटल्या. राहिली 49 आणि 51. मग त्यातली बारकी कोण? 49. संपला विषय, सोडवायची पण गरज नव्हती. त्याच्यानंतर बघा, आता याच्यामध्ये सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? अशी कुठलीही स्कॉलरशिप परीक्षा झालेली नाही की ज्याच्यामध्ये परिमेय संख्येवरती प्रश्न आला नाही आणि सर्वात मोठी परिमेय संख्या विचारली. सोपं काय जातं परिमेय संख्या ठरवायला? छेद त्यांचा सारखा करायचा. छेद काय करायचा? सारखा करायचा. बघा मी तुम्हाला दाखवतो. 16च्या बाबतीमध्ये छेदस्थानी जर तुम्ही आला तर 16च्या बाबतीमध्ये खाली 27 आहे बाळांनो. तर 16 भागिले हा 3चा घातांक 3 आहे बरं का. त्याच्यानंतर 5 आहे, 5 भागिले 9 आहे, म्हणजे 5 भागिले हा 3चा वर्ग आहे बरं का. हा 3चा वर्ग आहे. 2 भागिले 3 आहे, तर 2चा हा 3चा घातांक 1 आहे बरं का.
आणि 125 भागिले 243 आहे बरं का. तर 125 भागिले मला वाटतं 243 हा 3चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर येतो? तर 3चा 5 वेळा गुणाकार करूया का? 1 3 माझं पण जरा विसरलं. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9 9 81 81 त्रिक 243 बरोबर आहे. म्हणजे 3चा मला करावा लागेल 5 वेळा गुणाकार. आता एक लक्षात घ्या, तर छेद समान आणण्यासाठी मी काय करतोय जरा नीट बघा. असा एकदम ट्रिकी क्वेश्चन आहे हा. लगेच सुटणार नाही तुम्हाला. पण मी तुम्हाला हिंट दिली. हे सगळे 3चे मेंबर आहेत. हे जे सगळे आहेत का 27, 9, 3 आणि 243 हे सगळे 3च्या पाड्यातले आहेत. म्हणजे 3च्या पॉवरमध्ये येतात. मी काय करतो आता? मी काय करतो याच्यामध्ये बघा. इथं मोठा पॉवर 3चा 5 आहे. मग मी इथं काय करतो 16ला हे 3चा 3 आणि इथे 3चे 2 देतो आणि वर 3चे 2 देतो. म्हणजे 3चा 5 झाला खाली. हे 5 भागिले इथं 3चे 2 आहेत. 5 यायला इथं 3चे 3 देतो. इथं मी 3चे 3 देतो. ओके. इथं मी 2 आहे. इथं 3चा 1 आहे. इथं मला 3चे 4 द्यावे लागतील. इथं मला 3चे 4 द्यावे लागतील. इथं 125 आहे. हा मला 3चा 5 आहे. आता सगळ्यांचा छेद किती आला मला सांगा? सगळ्यांचा जो छेद आहे तो किती आला मला सांगा? सगळ्यांचा जो छेद आहे तो किती आला मला सांगा? याच्यामध्ये बघा हे किती झालं 3चा वर्ग का 16 गुणुले 9 भागिले हे 3चा घातांक 5 आला बरं का. 3चा घातांक 5 म्हणजे 16 9 44 144 भागिले 3 सॉरी 243 कारण 3चा 5 वेळा आता काढलाय आपण 243 या पुढे इकडं. आता 5 गुणुले हे 27 आहे 3 त्रिक 9 त्रिक 27 भागिले परत 243 आलं कारण हे 5 आहे 3चा 5 आहे. तर 5 7 35 हाच्याला 3 5 दोन्ही 10 आणि 3 13 135 बाय 243 परत इथे किती आला 2 गुणले 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 9 81 आला बरं का. हे 3चा 5 आला तुमचा 3चा 5 म्हणजे 243 आणि बेक बे 82 16 162 आला. आणि हे 125 बाय 3चा 5 किती आहे 243 आहे. मग आता छेद समान झाला की नाही बघा. छेद समान झाला की नाही 243 243 243 243 आता ज्याचा न्यूमरेटर मोठा ती मोठी ज्याचा न्यूमरेटर मोठा ती मोठी छेद समान असताना ज्याचा अंश मोठा ती मोठी. आता याच्यामध्ये 144 135 162 125 कोण मोठा आहे 162 मोठा आहे म्हणून 203 मोठी. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते 203 पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. येते लक्षात. त्याच्यानंतर बघा नॉर्मल इकडे घेतो. त्याच्यानंतर बघा तर इथं साधं सोपं विचारलेलंच आहे की 2चा 5 वेळा गुणाकार काय. तर लक्षात ठेवा 2चा 5 वेळा गुणाकार हा 32 असतो. म्हणजे इथं असं लिहिलं पाहिजे 2 गुणले 2 गुणले 2 गुणुले काहीतरी याच्यामध्ये आलं 2 गुणले 2 हे चौथा आणि 5वा. तर हे बे दोन्ही 4 हे बे दोन्ही 4 4 चौक 16 16 दोन्ही 32 म्हणजे इथं तुमचं उत्तर येणार आहे 2चा 5 वेळा गुणाकार 32 तर 32 गुणुले 32 गुणुले 32 येणार आहे कारण वरती किती आहे 3 आहे ना. चला आता 2चा 7 वेळा म्हणते तर 2चा 5 वेळा 32 असेल मला सांगा 2चा 5 आणि 2चा 2 म्हणजे 2चा 7 आला ना. तर 2चा 5 आला 32 आणि 2चा 2 आला 4 तर 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 128 येते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का 32 गुणुले 4 करावं लागेल. काय करावं लागेल इथं काय करावं लागेल बघा 2चा 5 वेळा 32 बरं का. 7 मध्ये काय करा 5 फोडा 2च्या 7 मधले 5 काढा बाजूला तर किती आलं तिथं 32 आणि राहिले किती 2चा 7 कसा सोडवायचा आहे तुम्हाला 2चा 7 सोडवायचा आहे 2चा 5 गुणुले 2चा 2 5 आणि 2 7 म्हणजे 2चा 2 म्हणजे इथं 4 आलं. किती आलं इथं 4 आलं. म्हणजे हे संपलं आणि 4 गुणुले 4 करायचं आहे 4 गुणुले 4 4चा वर्ग म्हणजे 4 गुणुले 4 बघा 4 8 32 4 8 32 4 8 32 म्हणजे वरती किती आलं 8 गुणुले 8 भागिले 32. आता 8 8 किती झाले 64 गुणुले 8 भागिले 32 32 एके 32 32 दोन्ही 64 82 16 16 16 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हा अगदी असेल बरोबर. ओके. आता
त्याच्यानंतर सुनील आणि अनिलचा एक क्वेश्चन आहे. सुनील आणि अनिलचा आता एक क्वेश्चन आहे. याच्यामध्ये थोडासा मी वरती घेतो. आता बघा मला याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचं आहे, की सुनील आणि अनिल अगोदर कोण घेतलेला आहेत? अगोदर कोण घेतलेत? सुनील घेतलेत. हा 1 नंबर आहे आणि अनिल किती नंबर आहे? 2 नंबर आहे. तर अनुक्रमे त्यांनी सुनीलने गुंतवली रक्कम 91,000 आणि अनिलने गुंतवली रक्कम 65,000. एक व्यवसाय सुरू केला. 1 वर्ष संपलं. दोघांना मिळून नफा झाला 48,300 रुपये. तर सुनीलचा नफ्याचा वाटा किती? दोघांचं वर्ष सेम आहे, म्हणजे याचा अर्थ ज्याची रक्कम जास्त त्याला नफा जास्त मिळणार आहे. ज्याची गुंतवणूक रक्कम जास्त त्याला नफा जास्त मिळणार आहे. मग आता आपल्याला काय करावं लागतं अशा उदाहरणामध्ये? सुनीलनं 91,000 गुंतवलेत, म्हणजे सुनीलला नफा जास्त द्यायचा आहे. 65,000 अनिलचे जरा कमी आहे, त्यामुळे अनिलला नफा कमी मिळणार आहे. पण आपल्याला सुनीलचा नफा तेवढा विचारलेला आहे. पण ॲक्च्युली सुनीलला किती नफा जाईल ते काढण्यासाठी त्या दोघांचा गुणोत्तर अगोदर काढायचं. कसं काढायचं गुणोत्तर बघा. तर याच्यामध्ये काय करायचं? सुनीलची रक्कम भागिले अनिलची रक्कम. आता सुनीलची रक्कम किती आहे? 91,000 आहे. भागिले अनिलची रक्कम किती आहे? 65,000 आहे. सुरुवातीला 3 झिरोला 3 झिरो गेले. 91 भागिले 65, 13चा पाढा करा. 13 पाची 65, 13 सत्त 91. म्हणजे दोघांची गुंतवणूक 7-5 आहे. दोघांची गुंतवणूक किती आहे? 7-5 आहे. म्हणजे गुणोत्तर काढलं, रेशो काढला. म्हणजे आणि सुनील किती झाला? सुनील झाला 7x. आता ह्याला गुणोत्तराची समानुपात x माना. म्हणजे सुनीलनं 7x रुपये गुंतवले आणि अनिलनं किती गुंतवले? 5x गुंतवले. रेशो आलं की कॉमन मल्टिपल x घ्यायचा. दोघांना 7ला पण गुणणारा x आणि 5ला पण गुणणारा x. ओके. तर दोघांना मिळून आता किती फायदा झाला आहे? 7x अधिक 5x. असं दोघांना मिळून फायदा किती झाला आहे? 48,300. 48,300 हा दोघाचा फायदा आहे. तर 7 आणि किती झाले? 5 12x. हे किती झाले? 48,300. म्हणजे x बरोबर किती झाला? 48,300 भागिले 12. तर 12 एके 12, 12 त्रिक 36, 12 चोक 48. 48,300 भागिले किती येते? 12. ओके. तर मग आता 25, 32, 36, 12 चोक 48. 48 संपला. परत 3 बारकाय शून्याचा भाग बसवतो. परत 30 झाला. 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24, 6 उरले 12 पंचे 60. 4,025 रुपये एक्सची किंमत आली. आता फक्त सुनीलचा जर नफा आपण घेतला, सुनील नफा भागाकार नीट करा बरं का. पहिला 12 चोक 48, परत 3 येते ना. मग 3 हा 12च्या पाड्यात आहे का नाही? मग शून्याचा भाग बसवायचा, मग 30 करायचं. येते तुम्हाला? ओके. तर सुनीलचं किती आहे? 7x आहे. तर 7 गुणुले 4,025. तर 7 न गुणा 7 5 35, हातचे आले 3, 7 दोन्ही 14, 15 16 17, हातचा आला 1, 7 0 0 आणि 1ला 1 आणि 7 चोक 28,175 असा पर्याय आहे का बघून घ्या. 28,175 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. ओके. चला, जास्त वेळ आपला व्हिडिओ फार लेंदी होऊ नये म्हणून आपण पटपट घेतोय. जरा नीट लक्ष द्या. 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करायचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील? तर लक्षात ठेवा, हे काळ काम वेगवर आधारित उदाहरण आहे. अत्यंत सोपं आहे. व्यस्त प्रमाणाचं असतं. मजूर आणि पूर्ण व्हायला लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणामध्ये असतात. पण ह्याच्यासाठी मी साधी ट्रिक देतो तुम्हाला. मजूर M1 धरा. M1 गुणुले लागणारे दिवस D1 बरोबर M2 गुणुले लागणारे दिवस D2. व्यस्त चलनामध्ये गुणाकार असतो, इक्वल असतो. लक्षात ठेवा. किती मजूर लावले? 56 मजूर लावले. गुणुले किती दिवस लागले? 60 दिवस लागले. नंतरचे किती मजूर म्हणजे तुम्हाला M2 काढायचा आहे आणि D2 किती दिवस लागले? 42 दिवस लागले. सरळ सरळ काय करायचं आहे बघा. या 56 गुणुले 60ला भागिले हा 42 येणार आहे. बरोबर मजूर तुम्हाला मिळणार आहेत आणि हे मजूर मिळणार आहेत. आता आपल्याला निळ्या शाईचा आपण वापर करू. बघा, 6 7 42, 7 7चा करा. 7चा 7 सक्क 42 करूया. ओके. अरे पुस नाही. 7 सक्क 42 आणि 7 8 56. इथं 60 आहे. ओके. तर किती उरलं मग? 8 गुणुले 60 भागिले 6 मजूर आले. 6 10 60 आणि 10 8 80. तर मजूर 80 लागतील. मजूर 80 लागतील. पर्याय क्रमांक 1 बरोबर. कुठला? पर्याय क्रमांक 1 बरोबर 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 आहे.
ओके. नंतर हा माझ्या आवडीचा प्रश्न आहे. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असतो. त्याची ट्रिक मी तुम्हाला देतो आणि ट्रिक अशी आहे. आता आपण ट्रिक कशी घेणार आहेत बघा, लक्ष द्या. तर इथं काय करायचं बघा, लक्ष द्या. प्रकाश लिहितो मी, प्रकाश आणि नंतर आहे प्रसाद. ओके. आता प्रसाद एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 10 दिवसात. तर इथं लिहा 10. हे झाला प्रसाद आणि प्रकाश आणि प्रसादचं काम किती झालं? 15 दिवस झालं. म्हणजे प्रकाशला एक काम केलं तर तो 10 दिवसात करतो आणि प्रसादला एक काम दिलं तर तो 15 दिवसात करतो. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये 10 आणि 15चा लसावी काढायचा. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये 10 आणि 15चा काय करायचा? लसावी काढायचा. लसावी म्हणजे काय? 10 आणि 15च्या पाड्यामध्ये कॉमन असणारी सगळ्यात बारकी संख्या कुठली? तर 10 त्रिक 30, 15 दोन्ही 30 म्हणजे 30. त्याला हा काढायचा LCM लसावी. आता मी काय करतोय बघा, एका दिवसात पूर्ण करायचं आहे काम त्याला. एका दिवसात पूर्ण केलेले काम. एका दिवसात पूर्ण केलेले काम. आता लक्षात घ्या, ही टोपली आहे आणि या टोपलीमध्ये लाडू आहेत. या टोपलीमध्ये असे लाडू आहेत. किती लाडू आहेत रे? असे लाडू 30 लाडू आहेत. ओके. मग ते 30 लाडू खायला, 30 लाडू खायला नीट समजून घ्या. 30 लाडू खायला प्रकाश 10 दिवस लावतो. 30 लाडू खायला प्रकाश 10 दिवस लावतो. तर तो एका दिवसामध्ये किती लाडू खाईल? तर काय करायचं, या 30ला ओके, या 30ला भागिले 10 करायचं. म्हणजे प्रसाद एका दिवसात 3 लाडू खातो. बघा, प्रसाद एका दिवसामध्ये किती लाडू खातो? 3 लाडू खातो. लाडूचं उदाहरण लक्षात ठेवा, समजायला सोपं वाटेल. त्याच्यानंतर आता तेच काम काय करायचं आहे बघा, तर हे 30 लाडू खायचे आहेत आणि तो 15 दिवस लावतोय प्रसाद. तर एका दिवसात किती खाईल? 15 दोन्ही 30. म्हणजे तो प्रसाद इथं चुकलं बरं का थोडं, आपल्याला इथं प्रसाद नाहीये, तर अगोदर प्रकाश घ्यायचा आहे. ते असंच करतात, प्रकाश आणि प्रसाद. आपलं चुकाव म्हणूनच त्यांनी केलेलं असतं आणि सर बरोबर इथं चुकले होते. तर प्रकाश आणि प्रसाद नीट लक्षात घ्या. तर प्रसाद एका दिवसामध्ये किती लाडू खातोय? 2. म्हणजे प्रसादनं 2 लाडू खाल्ले तर 30 लाडू संपायला त्याला 15 दिवस लागतात आणि प्रकाश रोज 3 लाडू खातोय तर त्याला 10 दिवस लागतात. जुळलं का? जुळलं. तर दोघं मिळून म्हणजे किती रे? दोघं मिळून म्हणजे याची बेरीज करा. दोघं मिळून एका दिवसात किती लाडू खातात? दोघे मिळून एका दिवसात किती लाडू खातात? दोघे मिळून एका दिवसात किती काम पूर्ण करतात? लाडू खाणे म्हणजे काम आहे. लाडू खाणे म्हणजे काम आहे. म्हणजे 5 लाडू रोज खातात. तर मग मला सांगा, दोघांनी मिळून रोज 5 लाडू खाल्लं तर 30 लाडू हे आपलं काम आहे. तर 30 लाडू संपायला किती दिवस लागतील? तर 30 लाडू भागिले एका दिवसामध्ये 5 म्हणजे 5 सक्क 30 म्हणजे तुमचा पर्याय 6 दिवस लागतील. पहिला पर्याय असेल अगदी बरोबर. प्रश्न क्रमांक 64. आलं लक्षात? नेक्स्ट. ह्या इकडं एका भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवारमध्ये आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम किती संख्येत बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. 6 दिवस आणि रविवारचा 7वा दिवस 100 रुपये. यांची सरासरी विक्री. मागा पण आपण एक ॲव्हरेज, मध्यमान, मीनचा प्रॉब्लेम सोडवलाय. मध्यमान म्हणजेच सरासरीच आहे. सर्व अंकाची बेरीज भागिले एकूण अंक. किती अंक असणार आहे तिथं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7 दिवस असणार आहेत. बरोबर. तर रविवारी विकलेले X भाजीची विक्री किंमत किती असेल? काय करायचं नाही, एकदम सिंपल सगळ्याची बेरीज करतो आधी. हे बघा, सरळ एका खाली एक करतो. 3025, 3075. हे बेरीज सुद्धा पटपट येणं गरजेचं आहे. टाइम वाचला पाहिजे आपल्याला. तर 3300. एकक दशक शतक हजार केलं तरी पण चालत होतं, पण आता मी एका खाली एक मानलेला आहे तर करून घेतो. 2250. 100 नंतर घेऊया. तर हे 5 आणि 5 हे 10 आले. हातचा इथं 1 आला. 5 आणि 5 10 आणि 7 17 18 19 20. हातचे इथं 2 आले. तर 4 आणि 2 6 7 8 9 10 11 12 13. हातचा 1 आला. आता 1 2 3 4 3 चौक 12. इथला एक 13 14 15 16 17. तर मला वाटते 17,300 अशी 6 जणांची बेरीज आली आहे
आणि या सगळ्या 6 जणांमध्ये 7वा एक ॲड होणार आहे. कोण? एक्स ॲड होणार आहे ना, एक्स. म्हणजे याच्यामध्ये हा एक्स ॲड झाला. डिवायडेड बाय किती मेंबर आहेत? तर 7 मेंबर आहेत. ह्या सगळ्यांचं मध्यमान म्हणजे सरासरी म्हणजे काय असतं? सरासरी म्हणजे सगळ्याची बेरीज 7 जणांची, 6 जणांची बेरीज अधिक 7वा एक्स भागिले एकूण 7 जण. ही सरासरी तुम्हाला किती दिली आहे? 2800. तिकडं उजवीकडे टाका. 7 ने याला इकडं गुणून घ्या. 7 0 0 0 7 7 8 56 हाताले 5 7 2 14 आणि 5 19 19,600 आणि हे आले 17,300 प्लस 7वा मेंबर एक्स माहीत नाही. तर 19,600 मधून आपल्याला 17,300 मायनस करून टाकायचं आहे. तर 7 न 3 गेले 3, 9तून 7 गेले 2, 2,300 असा पर्याय आहे का? तर 2,300 आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 66वा प्रश्न एकदम सोपा आहे. कोण पीच्या लक्षात घ्या कोटी कोणाचं पूरक कोण विचारलाय. कोटी कोण म्हणजे ज्या दोघांची बेरीज 90 आहे. पूरक कोण म्हणजे ज्या दोघांची बेरीज 180 अंश आहे. तर आता सुरुवातीला 55चा कोटी कोण कसा काढायचा बघा. कलर बदलावा लागेल. 55 अंशाचा कोटी कोण. 55चा कोटी कोण बरोबर 90 मधून 55 वजा करा. 10तनं 5 गेले 5 हातचा दिला. 9तून 6 गेले 3 35 आला. आता याचा पूरक काढायचा आहे. म्हणजे आलेलाचा कोटी कोणाचा पूरक म्हणजे 35 वालाचा पूरक काढायचा आहे. तर पूरक म्हणजे 180तनं वजा करायचा. 180तनं 35 वजा करा. 10तनं 5 गेले 5 हातचा दिला. 8तून 4 गेले 4 1 145 हा आपला असेल पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर. ओके. आता हे बघा एकदम चिल्लर क्वेश्चन आहे दोन्ही सुद्धा. ए बी सी डी यापैकी कोणता वेगळा आहे? तर तुम्हाला आता हा कॉन्सेप्ट झालाय का बघा. लक्ष द्या मी वेगवेगळ्या दाखवतो. आता एच्या समोर जर तुम्ही बघितलं तर एच्या समोर अगदी तुम्हाला ह्या डिजिटल बोर्डवरती कळेल की याची आर्क आहे ए बी. एची आर्क ए बी आहे बरं का. त्याच्यानंतर बघा बीची पण आर्क म्हणजे बीची सुरुवात ए न सुरुवात झाली, बी न शेवट झालाय. ए न सुरुवात झाली आहे, बी न शेवट झालाय. असा कोण आहे पहिला? ए जी बी. ए बी आहे म्हणजे एच्या समोर कंस ए बी आहे, बीच्या समोर कंस ए बी आहे. आणि तुम्ही जर बघितलं च्या समोर सुद्धा कंस ए बीच आहे. हा 10वी मध्ये सुद्धा हा कॉन्सेप्ट आहे लक्षात घ्या. तर या एच्या समोरची कंस ए बी आहे, बीच्या समोरची पण कंस ए बी आहे आणि सीच्या समोरची पण कंस ए बी आहे. पण डीचा जर तुम्ही विचार केला तर डीचा विचार मी हिरव्यानं दाखवतो. तर डी बघा ए न सुरुवात झालेली आहे, शेवट बी न नाही झाला, शेवट सी न झालाय आणि तो सुरुवात ए न झालाय. तर ती ए सी येते आहे. ए सी म्हणजे डी वाल्याची ए सी आहे. तर कोणची वेगळी आहे? कोणता वेगळा आहे? तर डी वेगळा आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पर्याय क्रमांक 4 बरोबर. आणि नंतर एक क्षुल्लक क्वेश्चन विचारलेला आहे. कोणते असत्य विधान कोणते? असत्य म्हणजे चुकीचे ओळखा. तर लक्षात घ्या त्रिकोणाच्या बाजूचे लंबदुभाजक एक संपाती असतात का? हो. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ दी साइड आर कॉन्करंट. एक संपाती एकातच येऊन भेटतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला डायग्राम काढून दाखवू का? समजा हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण आहे तर बरं का. तर ह्याचा हा बायसेक्टर आहे इकडं, याचा हा बायसेक्टर आहे आणि हा याचा बायसेक्टर आहे. तर इथं तिघजण येऊन भेटतात, त्याला कॉन्करंट म्हणतात. तर 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते का? बरोबर आहे. त्रिकोण काढताना त्रिकोणाच्या मोठ्या बाजूच्या लांबीपेक्षा उरलेल्या 2 बाजूची लांबी जास्त असते का? हो. एक बाजू सोडली राहिली दोघीची बेरीज केली तर मोठीच भरते, किंवा या दोघींची बेरीज केली आणि एक सोडली तर दोघींची बेरीज जास्तच भरते. ते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे तो काय दिलाय बघा. त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती नसतात. हे चुकीचं आहे. तर त्रिकोणाचे कोन दुभाजक सुद्धा एक संपाती असतात. म्हणजे असा हा त्रिकोण असतो, याचा कोन दुभाजक हा असा काढलेला असतो, याचा कोन दुभाजक हा असा काढलेला असतो आणि इथून जाणारा कोन दुभाजक सुद्धा इथं येतो. म्हणजे ते एक संपाती असतात, त्यांनी नसतात दिलंय. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 68 नंबरचा क्वेश्चन झाला आपला 69. बघा परिमिती विचारलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला कर्ण काढावा लागेल. तर हायपोचा स्क्वेअर बरोबर आपल्याला काय करता येईल बघा. पहिली बाजू वर्ग 20चा वर्ग अधिक ही दुसरी बाजू वर्ग. कर्ण मोठा असतो 20 21 पेक्षा, हा झाला 400 आणि 21चा वर्ग झाला 441. बेरीज करा 841. तर 841 कोणाचा असतो बरं का? 29चा.
म्हणजे तुमचे स्क्वेअर पार्ट असतील तर अगदी बरोबर येईल. 9 81 करून दाखवतो. 8 9 2 18 आणि 8 26. परत 92 18 हातचा आला 1, 2 2 4 आणि 1 5. 1 8 आणि 7 14 हातचा आला 1 5 6 7 आणि 8. 841 कोणाचा आला? 29चा. ही झाली 29. आता परिमिती. परिमितीचा साधा अर्थ आहे सर्व बाजूंची बेरीज करा. सर्व बाजूंची बेरीज. दुसरं काही सुद्धा करू नका. सर्व बाजू बेरीज करा. 20 + 21 + 29 9 आणि 1 10 येईल. किती येईल? 20 आहे, 21 आहे आणि 29. 29चा वर्ग 841 येतोय बाळा. 9 4 आणि 4 8 बरोबर आहे. 9 आणि 1 10 आला. हातचा आला 1 2 आणि 2 4 5 आणि 7 70 70. तर हे तुमचं 70 उत्तर अगदी बरोबर असेल. 70 उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय विचारलाय. म्हणजे पायथागोरसवर 2 गणित आलेले आहेत. हे वरचं एक आणि खालचं एक. आता त्रिकूटामध्ये कसं असतं बाळांनो, की कर्णाचा वर्ग बरोबर राहिलेल्या दोघींच्या वर्गाची बेरीज. कर्ण मोठा असतो. आता इकडे या, मी तुम्हाला सांगतो 61 मोठा आहे, तर 61चा वर्ग किती आला? 3721 आला. मग 60चा किती आहे? 60चा अधिक 11चा असं असतं. 60चा अधिक 11चा 3600 अधिक 121 बरोबर 3721. मग हे मॅच झालं. मग हे काय झालं? मॅच झालं. म्हणजे मोठ्याला 61 मोठा आहे ना, 61 मोठा आहे 3721 आणि ह्या दोघांचं 3721. म्हणजे हा पायथागोरसचा त्रिकूट आहे. म्हणजे आपल्याला नसणारा विचारलाय, म्हणजे हा पर्याय नाहीये. लक्षात घ्या. मग आता नसणारा पर्याय आपण याच्यामध्ये कुठला शोधू बरं का? तुम्हाला डायरेक्ट काढून दाखवतो. मी उत्तर अगोदर काढलेलं आहे. तर हे बघा 40 मोठा आहे. 40चा वर्ग असतो 1600. आता इथं जर तुम्ही आला 36चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर 36चा वर्ग तुमचा पाठ असला ठीक, नसला तर 36 36 करून बघा. 6 6 36 हातच्याले 3 3 3 18 19 20 21 3 संग 18 हातचाला 1 3 3 9 1 10 6 8 आणि 1 9 2 12 96. 12 96 मध्ये अधिक किती हो? 36 झाल्यावर 15 225. हे 225 6 आणि 5 11 हातचा 1 9 10 11 1 12 हातचा 1 2 2 4 1 5 15 21. 15 21 आणि 40 किती दाखवते? 15 21 आणि 40 किती दाखवते? 4चा वर्ग 16 1600. 1600 1500 इक्वल आहे का? नाही, नाही इक्वल. म्हणजे याचा अर्थ हा त्रिकूट नाही. पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2चा त्रिकूट नाही. बाकीचं तुम्ही घरी करून बघा. 70चा वर्ग बरोबर या दोघांचा वर्गाची बेरीज येणार आहे. 70चा वर्ग असतो 4900 7 7 49. ते दोघांबरोबर येतंय. इथं 26चा वर्ग या 10 आणि 24 बरोबर येतो का बघा. कारण 26चा वर्ग असतो 676. 24चा असतो 500 किती 76 आणि 10 बरोबर बसतंय हो का. 24चा वर्ग किती बसतंय मला सांगा बरं. इथं किती बसतंय? 24चा वर्ग बसतंय 576 आणि 10चा वर्ग बसतंय 100 आणि ह्या दोघांची बेरीज किती आली? 676. जी 676 कोणाची आहे? 26ची आहे. मग 26 24 10 बसतंय त्रिकूट. 42 56 पण 70 बसतंय. पहिला, तिसरा आणि चौथा हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्रिकूट म्हणजे पायथागोरसच्या त्रिकोणाच्या किमती असतात, की ज्या काय सॅटिस्फाय करतात? कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग कोण करत नाही असं? पर्याय क्रमांक 2. कारण ते काय करते? 40चा वर्ग येतोय 1600 आणि ह्या दोघांचा येतोय 1521 बेरीज करून. तर हे मॅच होत नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे असेल करेक्ट तुमचं. नसणारा म्हणजे त्रिकूट नसणारा पर्याय पर्याय क्रमांक 2. नीट समजून घ्या. त्याच्यानंतर प्रश्न 71 अगदी शेवटच्या भागाकडे आपण आलेलो आहोत. जवळजवळ आपला टायमिंग 1-1.5 तासापेक्षा जास्त झालेला आहे. फार लेंदी व्हिडिओ झालेला आहे. तरी सुद्धा आपण शेवटचे एक 5 मिनिटं याच्यामध्ये देणार आहोत आणि तुम्ही शेवटचे हे 75 क्वेश्चन झाले की नक्की प्रश्नपत्रिका काढा. तुमचे किती आन्सर येतात बघा आणि जेव्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची उत्तर सूची येईल तेव्हा माझ्या उत्तराबरोबर कंपॅरिझन करा. 100% छाती टोकून सांगतो, याच्या एकाही उत्तरामध्ये बदल होणार नाही. ओके, चला तर बघूयात आपण काय म्हणते. 30 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाचे क्षेत्रफळ किती असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला काय माहित पाहिजे? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर साइड इंटू साइड माहित पाहिजे आपल्याला, किंवा साइड स्क्वेअर माहित पाहिजे. मग आपण काय करायचं आता काय म्हणले? 30 सेमी लांबी व 20 सेमी रुंदी असणार आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती चौरसाची आहे. पहिले आयताची परिमिती काढून घेऊ आपण. बघा,
आयताची परिमिती म्हणजे रेक्टँगलची परिमिती बरं का, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी करा. 2 कंसात लांबी किती वाचा तिकडं 30 आहे लांबी, अधिक रुंदी किती आहे वाचा 20 आहे. मग 30 आणि 20 ची बेरीज किती झाली 50 झाली आणि 50 दोन्ही किती झाली 100. म्हणजे आयताची परिमिती किती आहे 100 आहे. बरं एवढी वाट वळवून सांगण्याची काय गरज आहे हो, आयताची परिमिती जेवढी आहे तेवढी चौरसाची आहे. मग चौरसाची परिमिती काय होणार सूत्र, चौरसाची परिमिती बरोबर बघा लक्ष द्या, चौरसाची परिमिती बरोबर सगळ्या बाजू सारख्या असतात, साईड अधिक साईड अधिक साईड अधिक साईड 4 वेळा, म्हणून आपण लिहितो 4 इंटू साईड बरोबर, 4 इंटू साईड. मग मला सांगा आता चौरसाची परिमिती मी किती घ्यायला पाहिजे, जेवढी परिमिती आयताची आहे तेवढीच परिमिती मला चौरसाची घ्यायला सांगितले, म्हणजे चौरसाची परिमिती किती येणार आहे 100. ते इथं टाकतो मी, चौरसाची परिमिती 100, 4 इंटू साईड. ओके, तर साईड म्हणजे बाजू बरं का, मराठी माध्यम, साईड म्हणजे बाजू. तर हे 100ला भागिले 4 करा, 4 एके 4, 4 दोन्ही 8, 9 10, 2 उरले 4 पंचे 20, म्हणजे साईड आली 25. साईड किती आली 25 आली. आता मग साईड 25 आली तर इथं टाका ना, इथं टाका ना 25 गुणिले 25, मग 25चा वर्ग किती असतो 5च पाहिजे, 625 चौरस सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर म्हणतात याला, चौरस सेंटीमीटर. 625 कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 1 बरोबर. म्हणजे असं पाक घास वळवून खाल्लेला आहे. आयताची परिमिती काढा, आयताची परिमिती आहे तेवढी चौरसाला घ्या, त्याच्यावरनं तुम्ही चौरसाची बाजू काढा आणि बाजू काढल्यानंतर मग चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पाठांतर केलेले वर्ग उपयोगी पडतात. 25 गुणिले 25 करत बसायचं नाही, 25चा वर्ग 625 असणं गरजेचं आहे. आता तुमची 7वी स्कॉलरशिप संपलेली आहे तरी सुद्धा पुढच्या वर्षी 8वीला गेल्यानंतर आहे असे सगळे कॉन्सेप्ट्स तुम्हाला लागणारच आहेत, कारण तुम्हाला द्यायची आहे NMMS नावाची परीक्षा आणि या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. भरपूर स्कॉलरशिप आहे, जवळजवळ 4 वर्षामध्ये 48,000 रुपये स्कॉलरशिप तुम्हाला प्रतिवर्ष 12,000 प्रमाणे मिळते जर तुम्ही NMMS नावाच्या परीक्षेमध्ये पात्र झाला तर. आणि हे जे मी आज सगळं इथं घेतलेलं आहे हे आहे असं 8वीच्या स्कॉलरशिप NMMS परीक्षेला सुद्धा असणारच आहे. त्यामुळे अभ्यास बंद करू नका. जे रँकर्स आहेत ते कधीही अभ्यास बंद करत नाहीत, ते नेहमी काही ना काहीतरी नवीन करत राहतात. तर तुम्ही सुद्धा 1 वर्षभर आणखी चांगलं या अभ्यासाच्या टचिंगमध्ये राहा आणि NMMS परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळोवेळी तुम्हाला स्कॉलरशिपच्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे मोफत व्हिडिओज मिळणार आहेत. ओके, चलो नेक्स्ट 72 नंबरचा क्वेश्चन बघा. हा पण एक चांगला क्वेश्चन विचारला होता की चौरस PQRS म्हणजे चौरसावर भरपूर भर दिलाय त्यांनी. हा जो PQRS नावाचा चौरस आहे, मोठा चौरस आहे, तर त्याचे क्षेत्रफळ 900 आहे. मग मला सांगा सॉरी, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर साईड इंटू साईड आहे. ओके, तर किंवा आपण साईडचा स्क्वेअर म्हणू शकतो. तर क्षेत्रफळ दिले तुम्हाला 900, तर स्क्वेअर काढण्यासाठी टेकिंग स्क्वेअर रूट म्हणायचं, वर्गमूळ घ्या. तर एकला स्क्वेअर निघून गेला तर 900 हे कुणाचा वर्ग आहे, 900चं वर्गमूळ किती, तर 900 हा 30 गुणिले 30 न येतो, 30चा वर्ग आहे, म्हणून साईड किती आली त्याची 30 आली. ओके, आता नीट लक्ष द्या बरं का. आता साईड 30 आली म्हणजे ही टोटल 30 आहे, इकडं 30 आहे, इकडं 30 आहे आणि इकडं 30 आहे. आता बघा मला सांगा, जर याच्यामध्ये PQRच्या बाजूच्या मध्यबिंदूंना, आता हा मध्यबिंदू आहे, हे टोटल 30 असेल तर ही 15-15 झाली. परत इथं मध्यबिंदू आहे 15-15, ही मध्यबिंदू आहे 15-15, ही मध्यबिंदू आहे 15-15, हे सगळे 15-15चे होतील. म्हणजे प्रत्येक कोपरे समान समान आले बाळांनो. आता आपण एकच कोपरा घेऊ, एवढाच कोपरा घेऊ. मी इथं साईडला काढू का, मी साईडला काढू का, हे बघा इथं आणि हे इथं, हे झालं 15 मध्यबिंदू आहे, हे झालं 15 इथं मध्यबिंदू आहे, हे जोडला आणि इथं काटकोन असणार आहे. चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो, कॉर्नरला 90 आहे. परत पायथागोरस वापरा. मग काय झालं याच्यामध्ये, हा कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग 15 अधिक दुसरी बाजू वर्ग 15, 15चा वर्ग आला तुमचा 225 अधिक हे 225, म्हणजे हे 225 2 वेळा आलाय. नीट बघा बरं का, 225 2 वेळा आलाय. 5 आणि 5 10, चाल 2 2 4 1 5 4, 450. आता कर्ण कसा येणार, कर्ण बरोबर हा वर्ग काढून टाका, म्हणजे 450चं वर्गमूळ, म्हणजे 450 कसा आलता आत्ता शिकवले, 225चा किती वेळा गुणाकार करायचा तुम्हाला 2दा,
तर 225चं उत्तर आलं 15 आणि हे वर्गमुळामध्ये 2 आलं. 15 वर्गमुळामध्ये 2. मग 15 वर्गमुळामध्ये 2 कोणची बाजू आली? तर ही बाजू आली. आता 15 वर्गमुळामध्ये 2 ही बाजू आली. मग ही पण तुमची 15 वर्गमुळात 2 आली. ही 15 वर्गमुळामध्ये 2 आली आणि ही 15 वर्गमुळात 2 आली. मग हे चौरसाच्या सगळ्या बाजू सारख्या आल्या. हा तुम्हाला आतला जो चौरस आहे, आता मी तुम्हाला ग्रीन शेडनं दाखवलाय, हा तुम्हाला चौरसाचा याचा एरिया काढायचा आहे. मग आता ABCDचा एरिया कसा निघणार बरं? ABCDचा एरिया कसा निघणार? ABCD क्षेत्रफळ, ABCDचे क्षेत्रफळ बरोबर पुन्हा साईड इंटू साईड आहे की नाही? साईड इंटू साईड आहे. साईड किती आली बरं त्याची? आता याच्यानुसार किती आली? 15 वर्गमूळ 2 आली. 15 वर्गमूळ 2, 15 वर्गमूळ 2. मग 15 गुणले 15 किती झाला तुमचा? 225. आणि वर्गमूळ 2 कसा सोडवायचा? वर्गमूळ 2 वर्गमूळ 2. वर्गमुळामध्ये 2 गुणले 2 4, 4चं वर्गमूळ 2. परत इथं 2च घ्यायचा आहे. आणि इथं किती आलं? 2 पंचे 10, आला 1 2 4 आणि 1 5. 2 2 4 आणि 1 5 आणि 2 2 4, 450 हे उत्तर तुमचं आलेलं आहे. आणि 450 आहे का? 450 आहे का? तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. असा तो क्वेश्चन होता. त्याच्यानंतर शेवटचे 3 क्वेश्चन एकदम इझी सोपे आहेत. एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू तर तुकड्यांची संख्या किती? आता याच्यामध्ये जर हा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर चौकोनी चिती, चौकोनी चिती. आता चौकोनी म्हणल्यानंतर तुम्ही चौकोनी चिती कशी काढायची आहे बघा. सुरुवातीला हा काढायचा आयत, चौकोन आहे हा. त्याच्यामध्ये हा काढायचा दुसरा आयत, म्हणजे हा बॉक्स काढायचा आहे. हा चौकोनी चिती म्हणजे हा क्युबॉइड आहे. हा क्युबॉइड आहे. तर याच्यामध्ये किती म्हणते? 6 पृष्ठ आहेत म्हणते. म्हणजे वरचा खालचा साईडचे पृष्ठ 6 पृष्ठ झाले. तर 8 शिरोबिंदू आहेत. कुठे आहेत बरं बाबा 8 शिरोबिंदू? कुठे आहेत दाखव जरा. 8 शिरोबिंदू कुठे आहेत बरं? इथं 1 शिरोबिंदू, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5वा, इथं 6वा, इथं 7वा आणि इथं 8वा. 8 शिरोबिंदू झाले. तर कडांची संख्या किती? आता कडा नीट मोजा. मी वडतो, व्हाईट वडतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर 12 कडा आहेत. पहिला पर्याय बरोबर. गटात न बसणारा पर्याय कोणता? तर याच्यामध्ये हा दिला त्यांनी क्यूब आहे. क्यूब म्हणजे याला 6 पृष्ठभाग असतात. इष्टिका चिती म्हणजे क्युबॉइड आहे. चौरस म्हणजे स्क्वेअर आहे आणि त्रिकोण चिती म्हणजे प्रिझम आहे. तर याच्यामध्ये वेगळा शब्द का आहे? तर 3D फिगर आहे त्या 3 डायमेन्शनल. त्याच्यामध्ये तुमचा क्यूब हा 3 डायमेन्शनल आहे. म्हणजे तुम्ही हातात घेऊन जे फिरवता म्हणजे ही समोरची बाजू दिसते पण मागची बाजू दिसत नाही. तर 3 डायमेन्शनल म्हणतात त्याला. तर क्यूब असेल तुमचा, क्युबॉइड असेल आणि प्रिझम असेल. तर या 3D आकृत्या आहेत. पण चौरस हा साधा आहे. आपल्याला चौरसाला 4च बाजू असतात. त्याच्यामुळे चौरस याच्यामधला वेगळा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर. आणि हा अतिशय छान क्वेश्चन दिलेला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथून हा एक रे गेलेला आहे. तर इकडे एक ॲक्यूट आहे आणि इकडे एक ॲप्टूस अँगल आहे. तर ते दोघं मिळून लिनियर पेअर तयार करतात. रेषीय जोडीतील कोण काय तयार करतात? रेषीय जोडीतील कोण तयार करतात. तर रेषीय जोडीतील कोणांची बेरीज असते 180 अंश. सम ऑफ द अँगल्स इन द लिनियर पेअर इज दॅट इज इक्वल टू 180 डिग्री किंवा लिनियर पेअर अँगल्स आर सप्लिमेंटरी. रेषीय जोडीतील कोण पूरक असतात. म्हणजे दोघांची बेरीज म्हणजे 1 + 20, 1 + 20 इथला आणि इथला 3x - 20 यांची बेरीज किती असते? 180. तर 20ला +20 गेला 3 आणि 1 झाले 4x बरोबर हा झाला 180. तर x बरोबर झाला 180ला भागिले 4, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 17 18, 4 × 5 = 20 म्हणजे xचं उत्तर आलंय तुमचं 45. आता x जर 45 असेल तर एक आकृती नेहमी लक्षात ठेवा. ही समांतर रेषा आहे. या समांतर रेषाला आणि इकडे एक छेदिका दिलेली आहे. आता मला सांगा 45 जर इथं मेजरमेंट तुम्हाला दिलेलं असेल तर याच्यामध्ये इथला कोण किती येणार आहे मला सांगा. इथला जो कोण येणार आहे तो आहे x + 20 आणि x + 20 जे आहे तर ते x + 20 बरोबर किती आलं बघा बरं. 45 + 20 बरोबर किती आला? 65 डिग्री आला. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही इथं 65 डिग्री दाखवला तर हा इथला कोण सेम इथला कोण झालेला असतो आणि इथं तुम्हाला ए दिलेला आहे. तर ए आणि हा 65 हे संगत कोण आहेत. ए आणि 65 हा संगत कोण आहे. या संगत कोणाला आपण इंग्रजीमध्ये
करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो. काय म्हणतो? करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणतो. आता तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये हा कॉन्सेप्ट अजून डिटेलमध्ये असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल्स अँड सो अल्टरनेट अँगल्स वगैरे. तर संगत कोन वरच्याला वरचा लक्षात ठेवा. तर या इथं छेदलंय तिथं जेवढा कोन होतो तेवढाच इथं होतो. म्हणजे ए सुद्धा किती असणार आहे हो? 65च असणार आहे. सेम टू सेम असणार आहे. तर 65 पर्याय क्रमांक असेल 3 बरोबर. ओके. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तुमचे किती उत्तरं बरोबर आले आणि तुमचा 75 प्रश्नांमध्ये किती क्वेश्चन बरोबर आले नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची आन्सर की येईल तेव्हा नक्की आपले सगळे आन्सर्स चेक करून घ्या. मी छातीठोकपणे सांगतो माझा एकही प्रश्न याच्यामध्ये कधीही रॉंग होणार नाही. तर असेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. ओके.